विराजमान असलेले आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान स्वर्गीय यशवंतराव मोहिते कृष्णा सहकार कारखान्याचे चेअरमन गुरुवर्य माननीय डॉक्टर सुरेश बाबा भोसले, तसेच या ठिकाणी लवकरच उपस्थित राहणारे कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाला वीज बिल मुक्त करण्याचा दूरदृष्टीपूर्ण संकल्प हाती घेणारे आणि आपल्या सर्वांचे लाडके कराड दक्षिणचे लोकप्रिय आमदार माननीय डॉक्टर अतुलबाबा भोसले, कार्यक्रमाचे अध्यक्ष अर्बन बँकेचे कुटुंब प्रमुख माननीय सुभाषराव जोशी भाऊ, तसेच कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून BR पाटील नायब तहसीलदार, तसेच श्री बीटी मोहिते महावितरण कार्यकारी अभियंता, मलकापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री कपिल जगताप, उपनगराध्यक्ष श्री मनोहरभाऊ शिंदे, बांधकाम सभापती हनुमंतराव जाधव तात्या, नियोजन सभापती सूरज शंकर शेवाळे, शिक्षण व आरोग्य क्रीडा सभापती धनंजय एडगे, महिला उपसभापती सो गीता नंदकुमार साठे, सर्व माननीय सन्माननीय नगरसेवक नगरसेविका, पदाधिकारी, कार्यकर्ते, पत्रकार बंधू भगिनी, अधिकारी, कर्मचारी आणि माझ्या मलकापूर शहरातील प्रिय नागरिकांनो, आपल्या सर्वांना माझा सस्नेह नमस्कार। आजचा दिवस मलकापूर शहराच्या विकासाच्या इतिहासात सुवर्ण अक्षराने लिहिला जाईल असा मला ठाम विश्वास आहे, कारण आज आपण दोन अत्यंत महत्त्वाच्या लोकहिताच्या उपक्रमाचा शुभारंभ करत आहोत। स्वर्गीय जयवंतराव भोसले आप्पा सौर ऊर्जा अभियानाअंतर्गत मलकापूर शहर वीज बिल मुक्त अभियान आणि संकलित करामध्ये सोलर योजना बसवणाऱ्या नागरिकांसाठी 10% कर सवलत योजना, त्याचबरोबर सहकार क्षेत्रातील कर्तृत्वान नेतृत्व माननीय डॉक्टर सुरेश बाबा भोसले यांची चेअरमनपदी झालेल्या निवडीबद्दल त्यांचा जाहीर सत्कार करण्याचे मान हे आज आपल्या सर्वांना लाभत आहे। बाबा, आज एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते, आपल्या सत्कारासाठी कोणती भेट द्यावी याविषयी आम्ही विचार करत होतो, पण मग मनात एक विचार आला, ज्यांनी हजारो कुटुंबाच्या आयुष्याचा आनंद, आधार आणि प्रेरणा दिली अशा व्यक्तिमत्वाला कोणती भेटवस्तू द्यायची। काही दिवसातच आषाढी एकादशी येत आहे। वारकऱ्यांसाठी जसे विठ्ठल हे श्रद्धेचे, विश्वासाचे आणि प्रेरणेचे प्रतीक आहात, तसेच आमच्यासाठी आपण आहात। म्हणूनच
आज हा सत्कार केवळ औपचारिक नव्हे तर आमच्या मनातील कृतज्ञतेचा, प्रेमाचा आणि आदराचा भाव आहे. आपला सत्कार करण्याचे भाग्य लाभणे हा आमच्यासाठी सन्मान आणि अभिमानाचा क्षण आहे. आज भारताचे यशस्वी नेतृत्व माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांनी पीएम घर मोफत वीज योजना या ऐतिहासिक उपक्रमाद्वारे प्रत्येक घराला सौर ऊर्जेशी जोडण्याचा संकल्प केला आहे. त्या राष्ट्रीय संकल्पनाला स्थानिक पातळीवर प्रत्यक्ष उतरवण्याचे काम आपल्या सगळ्यांचे लाडके लोकप्रिय आमदार माननीय डॉक्टर अतुलबाबा भोसले यांच्या नेतृत्वाखाली मलकापूर नगर परिषद करत आहे. ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे. मलकापूर हे प्रगतशील विचाराचे आहे. आज आपण सौर ऊर्जा स्वीकारून केवळ वीज बिल कमी करण्याचा विचार करत नाही तर पुढील पिढीसाठी स्वच्छ पर्यावरण, प्रदूषण मुक्त जीवन आणि ऊर्जा स्वावलंबनाचा मजबूत पाया घालत आहे. प्रिय नागरिकांनो, आज संपूर्ण जग शाश्वत विकासाच्या दिशेने वाटचाल करत आहे. पर्यावरणातील बदल आणि ऊर्जा संसाधनाची मर्यादा या पार्श्वभूमीवर सौर ऊर्जा ही काळाची गरज बनली आहे. सूर्य हा निसर्गाने दिलेला अक्षय ऊर्जा स्रोत आहे. त्याचा योग्य वापर करून आपण वीज खर्च कमी करू शकतो, पर्यावरणाचे संरक्षण करू शकतो आणि पुढील पिढीसाठी सुरक्षित भविष्य निर्माण करू शकतो. याच उद्देशाने मलकापूर नगर परिषदेने वीज बिल मुक्त मलकापूर हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. हा केवळ एक प्रकल्प नाही तर प्रत्येक कुटुंब आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा, प्रत्येक घराला ऊर्जा स्वावलंबी बनवण्याचा आणि मलकापूरला हरित विकासाच्या दिशेने नेण्याचा दृढ संकल्प आहे. आपल्या सर्वांचे मार्गदर्शक माननीय डॉक्टर अतुलबाबा भोसले यांचे एक स्वप्न आहे की येणाऱ्या काही वर्षात मलकापुरातल्या प्रत्येक घराच्या छतावरती सौर ऊर्जा प्रकल्प असेल. प्रत्येक नागरिक हरित ऊर्जेचा स्वीकार करेल आणि मलकापूर हे राज्यातील आदर्श ग्रीन सिटी म्हणून ओळखले जाईल. याचबरोबर नगर परिषदेच्या विकासासाठी आर्थिक शिस्त ही तितकीच महत्त्वाची आहे. शहराचा विकास हा केवळ नगर परिषदेचा नसून प्रत्येक नागरिकांच्या सहभागातून घडवणारा प्रवास आहे. नागरिकांनी वेळेत कर भरल्याने अधिक चांगले रस्ते, स्वच्छता, पाणी पुरवठा, दिवाबत्ती, उद्याने, आरोग्य अशा विविध विकास कामांना प्राधान्य देता येतील. त्यामुळे वेळेत कर भरण्यासाठी आम्ही ही योजना सगळ्या नागरिकांच्या समोर आणलेली आहे. आम्ही या वर्षामध्ये आर्थिक तरतूदमध्ये 50 लाखाची तरतूद केलेली आहे. 5 वर्षासाठी 2.5 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे. पहिल्या टप्प्यामध्ये 1100 मिळकत धारकांना प्रत्येक प्रभागामध्ये 100 प्रमाणे याचा लाभ देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यासाठी स्वतंत्र कक्ष आज स्थापन केलेला आहे आणि त्याचं उद्घाटन काहीच वेळात होत आहे. बंधूंनो आणि भगिनींनो, मलकापूर शहराच्या विकासामागे आपल्या लोकप्रिय आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले साहेब यांचे दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व, सातत्यपूर्ण मार्गदर्शन आणि भक्कम पाठबळ आहे. शहरातील विकास कामे, पायाभूत सुविधा आणि नागरिकांच्या हिताचे अनेक महत्त्वाचे निर्णय त्यांच्या सहकार्यामुळे शक्य झाले आहे. संपूर्ण मलकापूरच्या वतीने त्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. आजचा आणखी एक आनंदाचा क्षण म्हणजे डॉक्टर सुरेश बाबा भोसले यांची स्वर्गीय यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी कारखान्याच्या चेअरमनपदी झालेली निवड. त्यांच्या नेतृत्वामुळे सहकारातील क्षेत्र अधिक सक्षम होईल, शेतकरी हिताला प्राधान्य मिळेल आणि विकासाला नवी गती मिळेल असा आम्हा सर्वांना विश्वास आहे. त्यांचं मनपूर्वक शुभेच्छा. आदरणीय डॉक्टर सुरेश बाबा भोसले यांचे नेतृत्व, त्यांचा दूरदृष्टीपण मार्गदर्शन आणि संस्थेसाठी दिलेले अमूल्य योगदान हे आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. एखादी मोठी संस्था अत्याधुनिक यंत्रणेच्या साहाय्याने पारदर्शक, शिस्तबद्ध आणि कार्यक्षम पद्धतीने कशी चालवायची याचा आदर्श त्यांनी आपल्या कार्यातून घालून दिला आहे. त्यांनी आपला उभा केलेला कार्याचा आदर्श, अशा सुशासनाचा दृष्टिकोन आम्ही आमच्या डोळ्यासमोर ठेवून मलकापूर नगर परिषदेचा कारभार अधिक पारदर्शक, लोकाभिमुख, गतिमान आणि उत्तरदायी करण्याचा कटिबद्ध आहोत. नागरिकांची सेवा हीच आमची सर्वोच्च जबाबदारी आहे. प्रामाणिकपणे, निस्वार्थपणे आणि विकासाला सर्वोच्च प्राधान्य देऊन आम्ही कार्य करत राहू. सुरेश बाबांनी दाखवलेला सुशासनाचा मार्ग आणि अतुलबाबांनी दिलेली विकासाची दिशा या दोन्हींचा आदर्श समोर ठेवून मलकापूरला राज्यातील आदर्श नगर परिषद बनवण्याचा आमचा ठाम संकल्पना आहे.
या व्यासपीठावरून मी आपणास विश्वास देतो की कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघ वीज बिल मुक्त करण्याचे आपण पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी मलकापूर नगर परिषद संपूर्ण ताकदीने काम करेल. मलकापूर शहरात सर्वाधिक सौर प्रकल्प उभा राहण्याचा विक्रम करण्यासाठी आम्ही सर्व नगरसेवक, पदाधिकारी, अधिकारी, नागरिक एकजुटीने प्रयत्न करेल हे आम्ही वचन देतो. मलकापूर नगर परिषदेने सन 2011 पासून वीज बचत व सौर ऊर्जा वापर याचा यशस्वीरित्या अंमलबजावणी केलेली आहे व याकरता सन 2013 साली महाराष्ट्र ऊर्जा महामंडळ पुणे यांच्याकडून पहिल्या क्रमांकाचे बक्षीस मलकापूर नगर परिषदेला प्राप्त झालेले आहे. मलकापूर नगर परिषद ही केवळ प्रशासकीय संस्था नाही, ती जनतेच्या विश्वासासाठी प्रतीक आहे. नागरिकांचा विश्वास, लोकप्रतिनिधींचे सहकार्य आणि अधिकारी कर्मचाऱ्यांची प्रामाणिक मेहनत यांच्याच बळावर आपण नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत आहे. येणाऱ्या काळात स्वच्छता, पाणी पुरवठा, आरोग्य, शिक्षण, डिजिटल सुविधा आणि पर्यावरणपूरक विकास या सर्व क्षेत्रात मलकापूर राज्यातील आदर्श शहर म्हणून उभे राहील यासाठी आम्ही सर्व कटिबद्ध आहोत. शेवटी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी नगर परिषदेचे सर्व अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी, पत्रकार, उपस्थित सर्व नागरिकांचे मी मनपूर्वक आभार मानतो. शेवटी मी एक छोटासा वैयक्तिक अनुभव आपल्या सर्वांना शेअर करतो. काही दिवसांपूर्वी पावसाळी अधिवेशन सुरू असताना जवळपास रात्रीच्या 1 वाजता आपल्या मलकापूरचे प्रश्न विधानसभामध्ये ठामपणे मांडणारे कराड दक्षिणचे लोकप्रिय आमदार माननीय अतुलबाबा भोसले यांचं मी खूप खूप अभिनंदन करतो. जे नेतृत्व आपल्या मतदारसंघाच्या विकासासाठी दिवस रात्र अहोरात्र प्रयत्न करत आहे, त्यांच्या नेतृत्वाचा स्वप्नाचा प्रत्यक्षात उतरवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. शेवटी मी मनापासून एक भावना व्यक्त करतो आणि सांगू इच्छितो, येत्या 29 जुलैला रोजी गुरुपौर्णिमा आहे. भारतीय संस्कृती गुरु म्हणजे केवळ ज्ञान देणारी व्यक्ती नसते, गुरु म्हणजे जीवनाला दिशा देणारा, संकटात आधार देणारा आणि यशाचा मार्ग दाखवणारा दीपस्तंभ असतो. आमच्यासाठी मोठे बाबा अतुल बाबा, विनू बाबा हे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्या समान आहेत. त्यांच्या संस्कारातून, मार्गदर्शनातून आणि प्रेरणेतून आम्हाला जनसेवेची दिशा मिळाली. त्यांनी दाखवलेल्या विकासाच्या वाटेवर चालण्याची प्रेरणा आम्हाला दररोज मिळते. म्हणून मी या व्यासपीठावरून त्यांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देतो आणि त्यांना विनम्र अभिवादन करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
वतीनं एक महत्वपूर्ण असा ऐतिहासिक दिवस आहे की या शहराच्या अनेक नाविन्यपूर्ण उपक्रमामध्ये मलकापूर शहर वीज बिल मुक्त शहर अभियान याचा शुभारंभ आपण आज या ठिकाणी करतोय. ज्यांच्या हस्ते शुभारंभ आता झाला ते आदरणीय कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार डॉक्टर अथर्व भोसले, ज्यांच्याकडे एक शांत संयमी नेतृत्व असं म्हणून पाहिलं जातं. सहकारामध्ये आरोग्य सेवेमध्ये एक महत्वपूर्ण योगदान किंवा नाव आहे असं माननीय डॉक्टर सूर्यबाबा भोसले नेहमीच मलकापूर शहराच्या सगळ्या वाटचालीमध्ये ज्यांचं योगदान राहिलं, मला स्वतः मार्गदर्शन राहिलं आणि ज्यांच्या हस्ते आपण सुरेश बाबांचा सत्कार करणार आहोत ते आदरणीय अर्बन कुटुंब प्रमुख सुभाषराव जोशी भाऊ प्राणसाहेब आज त्यांच्या घरी पालखी तिकडे इथे आलेले नाही, त्यांच्याबरोबर बाजीराव जाधव आलेले आहेत. आणि हे शहर आपण जे वीज बिल मुक्त करणार आहोत त्यांचं सहकार्य महत्वाचं मिळणार आहे. ते आमचे BT देशमुख साहेब कार्यकारी अभियंता विद्युत वितरण कंपनी. हे सगळं करत असताना प्रशासन म्हणून ज्यांचं नेहमी सहकार्य राहतं किंवा पाहिजे आम्हाला ते मलकापूरचे मुख्य अधिकारी कपिल जगताप, नगराध्यक्ष तेजसजी, बांधकाम सभापती हनुमंतराव जाधव तात्या, नियोजन सभापती सोरस शेवाळे, शिक्षण वैद्यकीय आरोग्य सभापती धनंजय येडगे, महिला बाल कल्याण सभापती गीतांजली पाटील आणि आमच्या सगळ्या मलकापूर नगर परिषदेच्या ज्या नगरसेविका आहेत ज्यांच्या वॉर्डमध्ये हा कार्यक्रम होतो त्या रंजन अशोक पाचोणकर, कल्पना नारायण रैनाक, सीमा बाळासाहेब सातपुते, सुनीता राहुल पोळ, ज्योत्स्ना अभिजित शिंदे, दीपाली विजयकुमार पवार, नगरसेवक मध्ये सुनील खैरे, शरद पवार, प्रमोद शिंदे, राजश्री जगताप, सुहास कदम, दादा शेंगण, नितीन काशीद पाटील, भीमा माहूर, ज्यांचा आपण बाबांच्या बरोबर सत्कार घेतलाय त्या कृष्णा कारखान्याच्या नवनिर्वाचित संचालिका सुजाता जाधव, माजी नगरसेवकामध्ये आमचे ज्येष्ठ नगरसेवक चांदेअप्पा, सहकारी आमचे मित्र राजेंद्र यादव आबा, पूजा गणेश चव्हाण, नारायण रैनाक आणि ह्या कार्यक्रमाकरता मोठ्या संख्येने उपस्थित असणारे सर्व बंधू भगिनी आणि पत्रकार, माजी नगराध्यक्ष रुपाली कराळे, सुनंदा साठे, सर्वांचा नामोल्लेख करणे गरजेचं आहे. विद्यार्थी थोरडे आहेत, आमच्या अंगणवाडी सेविका, आशा सेविका, मदतनीस, सर्व लक्ष्मीदेवी सोसायटी, हनुमान दूध डेअरी, गजानन नागरी पतसंस्था, सर्व संस्थांचे चेअरमन, व्हाईस चेअरमन सगळे उपस्थित आहेत. आपण या ठिकाणी आज जो आपला कार्यक्रम होतोय त्याच्यामध्ये 2-3 बाबी महत्वाच्या आहेत. खरं म्हणजे मलकापूर शहरामध्ये ज्यांच्या नावानं आपण हे अभियान सुरू करतोय ते सहकारमर्षी जयवंतराव भोसले आप्पा यांनी आगाशेवाच्या पायथ्याला एक असं गोळीबार किंवा मारहाण होतं, त्या ठिकाणी कृष्णा हॉस्पिटल सारखं एक हॉस्पिटल उभं करण्याचा एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. खरं म्हणजे मी शिकत असताना इथंच शाळेत शिकलो. मी बालभारतीचं एक पुस्तक होतं, उद्योगपती लक्ष्मणराव किर्लोस्कर वाडी जे आता उद्योग तिथं उभा राहिलाय त्या ठिकाणी निवडून येतो, निवडणुकाचा उद्योग समूह झाला असं ते होतं. तसं मी
मलकापूरचं जर पाहिलं तर ह्या माळावरती स्वर्गीय जयवंतराव भोसले आपण जो एक दूरदृष्टी ठेवून निर्णय घेतला की या ठिकाणी अनेक जागा होत्या. या ठिकाणी उल्लेख करावा लागेल, आपण अण्णाकरांच्या कार्यालयासमोर बसलोय. अण्णाकारे नरेंद्र पाटील, त्यांचे वडील नांगरे पाटील, ह्या दोघांनी मिळून ह्या जागेबद्दल काय त्यांना आग्रह धरला, जे काही समजा त्यांच्या समोर मांडलं आणि त्यांनी हा मलकापूरला हॉस्पिटल करण्याचा निर्णय घेतला. मग त्याच्यातून जी मोठी सगळी प्रगती आज झालेली आहे, कृष्णा उद्योग समूह आपण बसून शिक्षण क्षेत्रामध्ये, आरोग्य क्षेत्रामध्ये असेल, त्यामुळे मलकापूर शहराच्या विकासामध्ये एक महत्वपूर्ण पाऊल हे स्वर्गीय सहकार मंत्री जयवंतराव भोसले आप्पा यांनी टाकलं आणि त्यांची कुठेतरी एक आठवण राहावी. खरं म्हणजे आता या काळाच्या ओघात ज्या ज्या जुन्या लोकांनी काही काही गोष्टी केल्या ते लोक थोडे तरुण पिढी विसरत चाललेले आहे. मग कराड दक्षिणचे आपले लोकप्रिय आमदार बाबांनी एक संकल्पना आणली की कराड दक्षिण बिल मुक्त आपल्याला करायचं आहे. त्यातनं मलकापूर शहरामध्ये आपण काम करायला निर्णय घेतला आणि मलकापूर शहरामध्ये जेव्हा आपण बिल मुक्त करायचा निर्णय झाला तेव्हा मग त्या युद्धाला काय नाव द्यावं असा जेव्हा एक डोळ्यापुढं विषय आला. अनेक सगळे आमचे सहकारी आहेत, त्यांच्या मग सर्वांच्या मताने हे नाव पुढं आलं आणि खऱ्या अर्थात ते सार्थक आहे की मलकापूर शहरामध्ये एक टर्निंग पॉईंट म्हणून या विकासाचा किंवा वाढीचा हे कृष्णा वैद्यकीय हॉस्पिटल किंवा महाविद्यालय ते आहे. त्यामुळं त्यांचं नाव देण्याचा आमचा निर्णय झाला. दुसरी मलकापूरला जी ओळख मिळाली ती कराडवासी माजी आमदार भास्करराव शिंदे यांच्या 24/7 पाणी योजना. खरं म्हणजे मलकापूरला 24/7 पाणी योजना होण्यापूर्वी 24/7 हा शब्द कधी कुणाच्या तोंडामध्ये होता मला माहित नाही, परंतु एक दूरदृष्टी म्हणतो आपण किंवा एक विकासाची ध्यास असणार किंवा मला माझ्या गावाकरता काहीतरी करायचं आहे, मग ते सगळं आपण करत असताना मलकापूरला 2009 साली आपण 24/7 योजना साकारली. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण असेल, या सर्वांच्या सहकार्याने आपण ते साकारलं. मला मलकापूर शहराच्या दृष्टीने 2 टर्निंग पॉईंट वाटतात. मला जे माझं काही जे राजकारणातला अभ्यास म्हणा किंवा आकलन आहे त्यामध्ये एक मलकापूर शहरात एवढ्या मोठ्या गतीने वाढतंय त्याकरता कृष्णा उद्योग समूह एक आहे आणि मलकापूर ग्रामपंचायत ही नगरपंचायत झाली. खरं म्हणजे अनेक मोठी गावं आपल्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये आहेत, परंतु नगरपंचायत करण्याची कल्पना राज्यात बाबा 3 नगरपंचायती होत्या, दापोली, शिर्डी आणि कणकवली, 4थी आपली आहे. आणि जाणीवपूर्वक आपण हा निर्णय घेतला. तो घेण्यामध्ये स्वर्गीय भास्करराव शिंदे दादा आणि त्यांना ज्यांनी सहकार्य केलं त्याचा खास उल्लेख करावा लागेल ते स्वर्गीय माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख. त्यांनी ह्या मलकापूरची नगरपंचायत करताना अनेक अडचणी आल्या, परंतु माय फ्रेंड जे आमच्या वडिलांचे तो पण नाव होतं, माय फ्रेंड मी तुमचं काम करणार असं म्हणून त्यांनी त्याचा जार काढला. अनेक राजकीय घडामोडी त्यामध्ये आहेत आणि सगळं पुढे नेण्यामध्ये राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण बाबा. आपण जर पाहिलं की ह्या शहराच्या दृष्टीनं भोसले कुटुंब आणि चव्हाण कुटुंब ह्या त्यांचं फार मोठं या ठिकाणी योगदान आहे. किंवा जे आज शहर आपलं एवढ्या मोठ्या गतीने विकसित होते त्यांची दूरदृष्टी, त्यांचा संयम, त्यांचं नेतृत्व ह्या सर्व गोष्टी या ठिकाणी आहेत. मगाशी बाबाने आता उल्लेख करताना याचा उल्लेख केला आपणाला की 30 वर्षाचा आपण प्लॅन करतोय. खरं म्हणजे मी बाबा ज्यावेळेला नगरपालिका निवडणूक झाली आणि सर्व म्हणजे आपण या ठिकाणी बसलो तेव्हा आपणाला 30 वर्षाचा मलकापूरचा एक विकास आराखडा तयार केला. पण त्याकरता त्यांनी एक अर्बन प्लॅनर परदेशी साहेब म्हणून आहेत, त्यांची परवा अधिवेशनाच्या काळात सुद्धा एवढी गडबड असताना 2 तास वेळ काढून त्यांच्यावर चर्चा करून मला तिथं बोलवून काही गोष्टी त्या ठिकाणी त्यांनी केलेल्या आहेत. आणि मग त्यांनी तिथं उल्लेख केला की वर्ल्ड बँकेनं जी काही देशातली शहरं किंवा राज्यातली शहरं निवडले त्यावरून राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी अतुल बाबांच्या आग्रहामुळे मलकापूर शहराचा समावेश त्यामध्ये केलेला आहे. आणि 30 वर्षाचा प्लॅन सातत्याने बाबांच्या डोक्यात तो प्लॅन झाला पाहिजे. त्यामध्ये मग सध्याची जी 24/7 पाणी योजना त्याचं बळकटीकरण करणं, सांडपाणी व्यवस्थापनाचं बळकटीकरण करणं. आपण जर पाहिलं आता बाबा जनगणना सुरू आहे, 50,000च्या पुढे आपण बाबा जवळजवळ गेलेलो आहे. त्यामुळं हे राज्यात जी काही शहरं विकसित होत आहेत त्यामध्ये हा शहराचं फार मोठं
योगदान आहे आणि त्यांनी तो दृष्टिकोन ठेवलेला आहे. तर मी फार भाषण न करता ज्यांचा सत्कार आपण घेतो त्यांच्यावर 2 मिनिटं थोडंसं मला बोलणं अपेक्षित आहे. कारण म्हणजे बाबा हॉस्पिटलच्या माध्यमातून बऱ्याच वेळा माझं येणं झालं. कारण म्हणजे मला थोडं डॉक्टर असं बाबा वाटायचं तेव्हा बघितल्यावर. मी वडिलांच्या बरोबर BR पाटील साहेब होते, शहाणे म्हणून आपले एक पंजाबवर काम करत होते, देसाई म्हणून आता आहे. मी बरोबर यायचं पण ते बघितलं ना ते पांढरा शर्ट कोट बीट आपण सुद्धा डॉक्टर व्हावं असं मला वाटत. मला काही डॉक्टर होता आला नाही, परंतु माझा आस असल्यामुळं माझी मुलगी आपल्या इथं BDS करून ते डॉक्टर झाली. मी हे मुद्दाम सांगतो की आपण त्यांचं जर वैद्यकीय काम जर बाबांचं पाहिलं, आज कृष्णा कारखान्याच्या त्या सगळ्या कठीण परिस्थितीमध्ये त्यांनी ती कारखाना हातात घेतला, शिस्त पद्धतीने चालवला, एक दिशा दिली. आता खरं म्हणजे सहकार चळवळीला फार मोठा दिशा देण्याचं काम स्वर्गीय शंकर मोहिते भाऊनी केलं. त्यांचाच वारसा दातुल बाबा पुढं घेत आहेत. त्या सहकारी चळवळी राज्यामध्ये जर अवस्था पाहिली तर कृष्णा कारखाना टिकवून ठेवणं किंवा त्याच्यामध्ये काम करणं, 7,000 क्षमता 12,000 टनावर नेणं, दर देणं, अनेक सगळ्या गोष्टी आहेत. परंतु बाबा एक मी आता बघतोय राजकारणामध्ये किंवा सहकारामध्ये चांगली माणसं मिळणं आता फार थोडं अवघड झालेलं आहे. आता भाऊ आहेत त्यावर बोलतील. आणि मग मलकापूरच्या ज्या सगळ्या विकासामध्ये जे स्वर्गीय जयवंतराव भोसले आप्पांनी रोपटं लावलं, त्याचा वटवृक्ष करण्याचं म्हणजे त्याचं मग अनेक गोष्टीमध्ये आहेत. म्हणजे शिक्षण क्षेत्रामध्ये असेल, वैद्यकीय क्षेत्रामध्ये अनेक गोष्टी आपण या ठिकाणी केलेल्या आहेत. आणखी आपण आता शिरवळला पण एक कॅम्पस करतोय. हे करण्यामध्ये आपलं फार मोठं दूरदृष्टी, एक नेतृत्व, संयम, शिस्त, सगळ्यात महत्वाचं मगाशी शिस्त ही फार महत्वाची आहे. ते सगळं ते करतायत. मग त्यांचंही कृष्णा कारखान्याच्या अशा ऐतिहासिक निवडणुकीमध्ये चांगल्या मताधिक्याने ते निवडून आले. ते आमचे सहकारी या ठिकाणी जाधव साहेब आहेत, निवडून आलेले आहेत. त्यांचा सत्कार आपण घ्यावा किंवा अष्टपुराचे घ्यावा की ज्यांचं थोडं सहकारामध्ये योगदान आहे, काम आहे. मी थोडंसं सुभाष भाऊंना विनंती केली, भाऊ थोडं भाऊंची तब्येत थोडंसं पण भाऊंचं थोडं म्हणले बाबांचा म्हणजे मी मनोहर कार्यक्रमाला येतो आणि ते आले. त्यांच्या हस्ते आपण सत्कार घेतलाय. सत्कार घेणं म्हणजे एक ऋण व्यक्त करण्याचं एक साधन आपले आहे. आणि मगाशी आमचे नगराधीश म्हणले त्याप्रमाणे काय त्यांना बाबा हे करावं, भेट द्यावं असा विचार आल्यावर सध्या वारी सुरू आहे. आणि मलकापूर शहराचे पांडुरंग त्या विठ्ठल रुक्माई आपण आणि वैदी साहेब आहे असं माझं आमचं सगळ्यांचं मत झालं. आणि त्याच्या भावनेतून आपण विठ्ठल रुक्माईची मूर्ती आणि तुझा हार देऊन त्यांचा सत्कार करणार आहोत. खरं म्हणजे बाबा काल एवढा प्रचंड पाऊस पडला, म्हणजे संध्याकाळी मी आणि मंडपवालीकडे बापूंकडे आहेत. हा काय करायचा प्रश्न पडला किंवा कार्यक्रम आज घ्यावा का न घ्यावा, कोण म्हणलं कार्यालयामध्ये घ्या, बऱ्याच गोष्टी. पण मलाही कुठे मनातनं वाटत होतं की कार्यक्रम होणार, आपल्यावर पांडुरंगाची कृपा आहे. आणि मीच मला रात्री फोन केला, 7:30 फोन झाला, तुम्ही ज्या म्हणलं मी येतो 11:15ला. पण म्हणलं नेत्यांचे कॉन्फिडन्स आहे, म्हणजे मग म्हणलं आपला कार्यक्रम नक्की होणार. मला थोडी काल भीती वाटते, पाऊस आहे, काय होणार, कसं होणार, अनेक सगळ्या गोष्टी होत्या. सगळ्या कार्यकर्त्यांचं मत होतं भाऊ काय करूया, तिकडे कार्यालयात घेऊया काय वगैरे. पण आपली जर इच्छाशक्ती आणि जर पब्लिक इंटरेस्ट मध्ये जर आपलं विजन असेल तर पांडुरंग सुद्धा आपल्या मागे उभा राहतो. याचं मला बाबा या कार्यक्रमानिमित्तानं प्रसिद्धी आलेलं आहे. थोडंसं बाबांना बोलायचं, दोन्ही बाबांना भाऊंना बोलायचं, मी काही फार मोठं हे करणार नाही. परंतु मलकापूर शहराच्या विकासामध्ये जे 2 महत्वाचे निर्णय आहेत त्यामध्ये मलकापूर शहराची नगरपंचायत करणं, 24/7 मध्ये त्याची ओळख निर्माण झाली आणि कृष्णा हॉस्पिटलची निर्मिती हा मलकापूर सारख्या माळावर करणं, हे फार 2 मोठे निर्णय आहेत. याच्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो. थांबतो. जय जय महाराष्ट्र. धन्यवाद. परिषदेच्या अत्यंत महत्वपूर्ण अशा मलकापूरला सोलर सिटी करण्यासाठीचा शुभारंभ आपण जो आयोजित केला त्या कार्यक्रमानिमित्त उपस्थित आपले नेते आदरणीय सुरेश बाबा, आपले ज्येष्ठ नेते, आपले मार्गदर्शक आदरणीय सुभाषराव भाऊ, कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणारे मलकापूर शहराचे नगराध्यक्ष तेजस दादा, ज्यांच्या संकल्पनेमधून आजचा
कार्यक्रम आयोजित करण्यात आला ते आदरणीय मनोहर भाऊ, कार्यक्रमाला उपस्थित असणारे संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष आदरणीय बाजीरावजी पाटील साहेब, आदरणीय महावितरणचे कार्यकारी अभियंता आदरणीय BT मोहिते साहेब, कार्यक्रमाला उपस्थित आपल्या शहराचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय कपिलजी जगताप साहेब, कार्यक्रमाला उपस्थित आदरणीय धोंडीराम दादा जाधव, आदरणीय सुजाताताई जाधव, कार्यक्रमाला उपस्थित असणारे आपले ज्येष्ठ नेते आणि बांधकाम सभापती आदरणीय हनुमंतरावजी तात्या, आदरणीय गीताताई साठे, आदरणीय गीतांजलीताई पाटील, धनंजयजी येडगे, आमचे सूरजदादा शेवाळे, आमचे आदरणीय प्रमोदजी पाटील, नितीनजी काशीद साहेब, आदरणीय भीमाशंकर माहूर साहेब, आदरणीय सुहासदादा कदम, अमीरजी मुल्ला, रंजनाताई पाचुनकर, आदरणीय राजश्रीजी जगताप, आदरणीय जोशना शिंदेताई, आदरणीय सुजाताताई, आदरणीय दीपालीताई पवार, कल्पनाताई रैनाक, सीमाताई सातपुते, शरददादा पवार, सुनीलजी खैरे, प्रमोदजी शिंदे, आदरणीय दादासाहेब शिंगण, मोठ्या संख्येनं उपस्थित असणारे मलकापूर शहरातले आणि पंचकृषीमधनं आलेले सगळे नागरिक, ज्येष्ठ मंडळी, माझ्या माता भगिनी आणि तरुण मित्रांनो, आज अत्यंत महत्त्वपूर्ण कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सगळे एकत्रित होत आहोत. विविध लोक कल्याणकारी योजना मलकापूर नगरपालिकेच्या माध्यमातून ज्या आपण राबवतोय त्या लोक कल्याणकारी योजनांच्या पात्र लाभार्थ्यांचं आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांना चेकचं वितरण असेल, बसच्या पासचं वितरण असेल, त्याचबरोबर प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून ज्यांना शासनाच्या माध्यमातून धनादेश प्राप्त होणं आवश्यक आहे, तो धनादेश देण्याचा कार्यक्रम देखील आज इथं आयोजित करण्यात आला. मलकापूर नगर परिषद ही महाराष्ट्र राज्यामधले सगळ्यात लवकर विकसित होणारी नगर परिषद आहे, हे ठामपणे मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगू इच्छितो. देशामधले मध्यम शहरं आणि छोटी शहरं ही विकसित करण्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून जाणीवपूर्वक प्रयत्न करतो आणि या प्रयत्नाला अनुसरून राज्य सरकार देखील त्याच्यामध्ये धडपड करत आहे, राज्य सरकार देखील प्रयत्न करत आहे. आणि त्यामुळे ह्या स्मॉल टाउन्सला डेव्हलप करण्यासाठी जो उपक्रम केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून राबवण्यात येतोय, छोट्या शहरांना विकसित करण्याच्या बाबतीमध्ये जे पावलं केंद्र आणि राज्य सरकार टाकतंय, या सगळ्या पावलांना अनुसरून मलकापूर नगर परिषद ही सातत्यानं अग्रभागी राहिलेली आहे. सातत्यानं विकासाच्या बाबतीमध्ये, नवीन योजनांच्या बाबतीमध्ये, लोक कल्याणकारी योजनांच्या बाबतीमध्ये आपला क्रमांक नेहमी पहिल्या 5 मध्ये राहिलेला आहे. आणि त्यामुळे मलकापूर नगर परिषदेच्या विकासाच्या दृष्टीनं एक अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊल आज राज्य सरकारच्या माध्यमातून टाकण्यात आलं की जे फास्ट डेव्हलपिंग म्युन्सिपालिटीज आहेत त्या म्युन्सिपालिटीजचा समावेश हा वर्ल्ड बँकेच्या योजनेमध्ये करायचा आणि वर्ल्ड बँकेच्या योजनेच्या माध्यमातून येणाऱ्या 30 वर्षामध्ये या शहरांना विकसित करण्यासाठी जो निधी लागेल त्याची उपलब्धता वर्ल्ड बँकेच्या योजनेमधनं या शहरांसाठी करायची. आणि सुदैवाने आणि समाधानाने मी इथं सांगू इच्छितो की मलकापूर नगर परिषदेचा समावेश वर्ल्ड बँकेच्या योजनेमध्ये झालेला आहे आणि वर्ल्ड बँकेच्या योजनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर निधी हा मलकापूरच्या प्रगतीसाठी, विकासासाठी आणि मलकापूरच्या इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटसाठी येणाऱ्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध होणार. आज जर का आपण बघितलं तर आपल्या मलकापूर गावाचा विकास आपण जर का बघितला तर एका लहानशा गावापासून मध्यम गाव, मोठं गाव, नगरपंचायत,
नगरपालिका, अशा पद्धतीनं आज आपण इथपर्यंत आलो. आणि येणाऱ्या काळामध्ये मला खात्री वाटते की ज्या झपाट्याने मलकापूर वाढत चाललेलं आहे त्या झपाट्याकडे पाहत असताना निश्चित स्वरूपी मलकापूरचं येणाऱ्या काळामधलं जर का आपण भवितव्य पाहिलं तर एका मोठ्या शहरामध्ये मलकापूरचं रूपांतर हे येणाऱ्या काळामध्ये निश्चित स्वरूपी होईल. आणि त्यामुळं गाव असताना आपल्यामध्ये असणारे रस्ते याचा आपल्याला पुनर्विकास करून रस्ते कसे मोठे केले पाहिजेत याच्याबद्दलचं आपण नियोजन केलं. मग गावापासून नगरपंचायत होत असताना काही गोष्टी आपल्याकडून झाल्या. नगरपंचायतीपासून आपला ज्या वेळेला विकास एखाद्या नगरपालिकेमध्ये होत असताना काही गोष्टी आपल्याकडनं झाल्या. आणि आज एका मीडियम टाउन कडून किंवा मध्यम शहरापासून मोठ्या शहरापर्यंत आपल्या ज्या वेळेला प्रगती होत असते त्यावेळेला मोठ्या शहराच्या दृष्टीनं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट ही आपल्या गावामध्ये होणं गरजेचं आहे. जो काही नागरी विकास होणं गरजेचं आहे तो नागरी विकास करण्याच्या बाबतीमधला प्रयत्न कसोशीनं आमचं निवडून आलेले जे लोक आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, ते निश्चित स्वरूपी करतील. आणि त्यामुळं मलकापूर शहरामध्ये अनेक गोष्टी होणं आवश्यक आहे असं माझं वैयक्तिक मत आहे. आणि त्या गोष्टी पूर्ण करण्यासाठी आमची नगरपालिका काम करेल याची देखील खात्री मी तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्तानं देऊ इच्छितो. काही गोष्टी आपण अत्यंत चांगल्या पद्धतीने केलेल्या, जसं आपली 24/7 योजना आहे, ज्या योजनेचा नावलौकिक हा महाराष्ट्रभर देशभर झालेला आहे. आपल्याला त्याचा पुरस्कार देखील राष्ट्रीय पातळीवर मिळालेला आहे. पण आता त्या 24/7 योजनेचा विस्तार करण्याचा पुढचा टप्पा हा आता आपल्याला आपल्या हाती घेतला पाहिजे. आपण जी योजना केली ती 2011 साली आपण योजना केली. आज 15 वर्षानंतर आपल्या गावची लोकसंख्या वाढली, आपल्या पाण्याची रिक्वायरमेंट वाढली, आपल्या पाण्याची डिमांड वाढली, आपल्या शहरामध्ये छोटे मोठे उद्योगधंद्यांची संख्या वाढली. आणि त्यामुळं आता आपल्याला जास्त मोठा प्रकल्प असणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये वर्ल्ड बँकेच्या योजनेमध्ये निश्चित स्वरूपी आपली आत्ताची मॉडर्न योजना होती किंवा आधुनिक योजना होती, आता अल्ट्रा मॉडर्न आपल्याला योजना ही 24/7 पाणी पुरवठा योजना ती रूपांतरित करून करायची आहे. हा देखील प्रयत्न आपल्याला येणाऱ्या काळामध्ये करणं गरजेचं. अलीकडच्या काळामध्ये लोकप्रतिनिधींपर्यंत व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपण त्वरित पोचू शकतो. आणि माझा अनुभव राहिलेला आहे की एखादी चांगली गोष्ट घडली की लवकर मेसेज येत नसतो, हळूहळू येतो मेसेज. म्हणजे 2, 3, 4 दिवसांनी मेसेज झालं, चांगलं झालं, आपले आभार वगैरे असा कधी कधी मेसेज येतो. पण वाईट एखादी गोष्ट घडली की 2 मिनिटाच्या आत मेसेज हा त्या लोकप्रतिनिधीपर्यंत पोहोचत असतो. जे जे सन्मान्य लोक नगरसेवक झालेले आहेत त्यांना मी सूचना देऊ इच्छितो की तुम्ही तक्रारी ऐकायला ढिलं पडू नका. भरपूर तक्रारी तुमच्यापर्यंत येणार आहे. तक्रारीच्या विषयी संवेदनशील राहा. एखादी तक्रार अशी सुद्धा असू शकेल की त्याचं गांभीर्य तुम्हाला वाटणार नाही कसं, आपल्याला वाटेल अरे ह्या गोष्टी होत राहतात. पण तुम्ही गांभीर्य घ्या, तुम्ही लगेच रिप्लाय करा, मेसेज करा, त्याला फोन करा. आणि संवेदनशील जेवढे आपले लोकप्रतिनिधी राहतील तेवढ्या तक्रारी आणि नाराजी कमी राहील. एखादी गोष्ट कदाचित आपल्याकडनं लगेच मिटू शकत नाही किंवा लगेच त्याच्यामधनं तोडगा निघू शकत नाही, अशी जरी गोष्ट असली तरी आपण हे संकट कसं मिटवता येईल याच्यासाठी प्रयत्नशील आपल्या नगरपालिकेमध्ये निवडून आलेले जे नगरसेवक असतील या सगळ्या नगरसेवकांनी राहणं गरजेचं आहे. जे असे नगरसेवक आहेत जे कदाचित मोबाईलचा वापर तात्याचा तुम्ही कमी करत असाल तर आपल्या जवळचे जे बगल बच्चे आहेत त्यांना सूचना करून ठेवा की काही असेल तर माझ्यापर्यंत पोहोचू आणि त्या लोकांपर्यंत पोहोचण्याचा तुम्ही प्रयत्न केला. अलीकडच्या काळामध्ये लोकांना वाटत असतं की एखादा मेसेज दिला की माझं 100% काम झालं पाहिजे. आणि त्यामुळे मलकापूर नगरपालिकेच्या बाबतीमध्ये एक नवीन संकल्प आपण राबवावा याच्यासाठी माझी आपल्याला विनंती राहील. आणि तो संकल्प आपण असा राबवावा की आपण कंप्लेंट बॉक्स जो असतो त्याच्याऐवजी डिजिटल कंप्लेंट पोर्टल करू. डिजिटल कंप्लेंट पोर्टल, माझ्या घरी पाणी येत नाही याची तक्रार नगरसेवकांकडे पण आपण करायची नाही, आपण डायरेक्ट डिजिटल पोर्टलवरच तक्रार टाकायची. आणि त्याचं खऱ्या अर्थानं जे काही माहिती आहे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, सीओ आणि त्या परिसरामधला जो नगरसेवक असेल त्याच्यापर्यंत ती माहिती गेली पाहिजे. अलर्टच आला पाहिजे की ह्या घराची ही तक्रार आलेली आहे, ह्याच्याबद्दल आपण काय करायचं. आदरणीय दादासाहेब शिंगण साहेबांचे आंदोलन अनेक वर्ष आपण पाहतो.
तसं मी साहेब खूप मानतो तुम्हाला. अनेक वर्ष मी लोकप्रतिनिधी व्हायच्या आधीपासून आपले आंदोलन म्हणजे खड्ड्यामध्ये तो हे लावायचा, काय झाड लावायचं किंवा आणि काय करायचं. त्यामुळे मी आमदार झाल्यापासून धास्ती खाऊ नये की हे असं आपल्या काळात की आपल्यावर ही वेळ येऊ नये, त्याची बातमी होऊ नये. त्यामुळे दादाला आम्ही जवळ ठेवला. म्हटलं कुठलं का निवडून आला असेल त्याला जवळ ठेवायचं. काही गडबड होता कामा नाही. बिलकुल तुम्ही बिलकुल काळजी करू नका. कधी मला सांगा, ताबडतोब मी तिथं हजर राहण्याच्या बाबतीमधली भूमिका. त्यामुळे आपल्याला ही ऍडव्हान्स सिस्टीम सगळी करायची आहे की छोट्या मोठ्या कामासाठी आपल्या लोकप्रतिनिधीकडे आपल्याला जायला लागू नये. आपल्या सर्वसामान्य नागरिकाला छोट्या मोठ्या गोष्टी ह्या ऍट हिज फिंगर टिप किंवा मोबाईलवर त्यांनी कंप्लेंट करायची आणि आमचं नगरपालिकेचं सगळं प्रशासन ही तुमची छोटी तक्रार ही मिटवण्यासाठी तुमच्या पाठीशी उभं राहील. आणि अशा पद्धतीनं ज्या वेळेला आपल्या गावची लोकसंख्या, आत्ताच आमच्या आदरणीय मनोहर भाऊंनी सांगितले 50,000 ओलांडले. तुम्ही विचार करा, मलकापूरची म्हणजे नगरपालिकेची लोकसंख्या ही 50,000 ओलांडू शकेल इतक्या कमी वेळात. कदाचित तुम्ही आम्ही सुद्धा आपल्या मनामध्ये आलं नसेल की ज्या मलकापूर शहराची लोकसंख्या 18,000 होती, ज्या वेळेला आपली नगरपंचायत झाली त्या शहराची लोकसंख्या 50,000 झाली आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये मला खात्री वाटते की मलकापूरचं क्षेत्रफळ बघितलं तर मलकापूरला वाढायला जागा आहे. आणि त्यामुळे मलकापूरची लोकसंख्या येणाऱ्या 5 वर्षाच्या आत 1 लाख सुद्धा ओलांडू शकेल अशा पद्धतीचं भाकीत हे देखील या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी करू इच्छितो. आणि त्यामुळं मला असं वाटतं की मलकापूर शहराच्या नगर विकासासाठी, नागरी विकासासाठी, नागरी सुविधेसाठी आपल्याला ज्या गोष्टी करणं आवश्यक आहे त्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. आज मलकापूर शहराच्या दृष्टीनं महत्वाची असणारी आपली पाणी पुरवठा योजना, त्याचा विस्तार आणि त्याचबरोबर आपली अंडरग्राऊंड ड्रेनेजची जी योजना आहे त्या योजनेला विस्तारित करण्यासाठीचा विषय हा मी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये रात्री 12:19 मांडला. की रात्री 12:19 मी मलकापूरसाठी विधानसभेमध्ये बसून तो मुद्दा मांडला की आमच्या शहराला अंडरग्राऊंड ड्रेनेजची योजना ही मोठ्या प्रमाणावर असणं गरजेचं आहे. आणि ही अंडरग्राऊंड ड्रेनेजची योजना करण्यासाठी आपल्याला जवळजवळ 28 किलोमीटर अजून आपल्याला अंडरग्राऊंड ती योजना वाढवावी लागते. आणि त्याच्यासाठी राज्य सरकारने मोठ्या प्रमाणावर निधी हा उपलब्ध करून दिला पाहिजे. नगर विकास खात्याच्या वतीनं आदरणीय प्रताप सरनाईक साहेब, आपले शिवसेनेचे मंत्री देखील सभागृहामध्ये उपस्थित होते. त्यांना सभागृह संपल्यानंतर 1:30 वाजता मी रात्रीच्या थांबून लॉबीमध्ये सांगितलं की साहेब याच्यासाठी विशेष निधी हा आमच्या राज्य सरकारने उपलब्ध करून दिला पाहिजे. आणि खरं तर राज्य सरकार देखील काम करत असताना मला आमचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं की आपण प्रायोरिटी करतो. तर प्रायोरिटी कशा करतो की रस्त्याची कामं असतील किंवा जी छोटी मोठी कामं असतील, मग एखाद्या वॉर्डमध्ये आपल्याला अंडरग्राऊंड गटर करायचं असेल किंवा छोटा नाला करायचा असेल, एखाद्या ठिकाणी बाग बगीचा करायचा असेल तर याला प्रायोरिटी काय द्यायची. आणि गावच्या दृष्टीनं अत्यंत आवश्यक असणाऱ्या ज्या योजना आहेत, म्हणजे जसं अंडरग्राऊंड ड्रेनेजची योजना ही सगळ्या गावासाठी आवश्यक आहे. पिण्याच्या पाण्याची योजना ही सगळ्या गावासाठी आवश्यक आहे. काही गोष्टी अशा असतात ज्या एखाद्या एरिया स्पेसिफिक असतात की आगाशिवनगरच्या ह्या परिसरामध्ये ही गोष्ट करणं गरजेचं आहे. त्या योजनेला प्रायोरिटी काय द्यायची आणि सगळ्या गावासाठी जी आपल्याला योजना करायची आहे त्या योजनेला आपण प्रायोरिटी काय द्यायची, अशा पद्धतीने वर्गीकरण ABC असं राज्य सरकार देखील करत असतं. आणि त्यामुळं या वर्गीकरणाचा आधार घेऊन आपण आपल्या शहरासाठी ज्या मोठ्या योजना करणं गरजेचं आहे त्या मोठ्या योजना करण्यासाठी निश्चित स्वरूपी कटिबद्ध आहोत. निश्चित वर्ल्ड बँकेच्या योजनेमध्ये आपला समावेश झाल्यामुळे प्रचंड प्रमाणावर निधी आपल्या मलकापूर शहराला उपलब्ध होणार. आणि मलकापूर शहराला एक आदर्श नगरपालिका करण्यासाठी, या देशामधलं एक आदर्श शहर करण्यासाठी, या देशाच्या सन्माननीय पंतप्रधानांच्या हस्ते कधीतरी बक्षीस आमच्या मलकापूरने घेतलं पाहिजे, याच्यासाठी प्रयत्न हा भविष्य काळामध्ये आमचा राहणार आहे. आणि त्या प्रयत्नाचाच एक भाग म्हणून आज आपण मलकापूरसाठी स्वर्गीय जयवंतराव भोसले सोलर योजनेचं आज उद्घाटन करून, योजना आधीच आपण घोषित केली होती पण त्या योजनेचं उद्घाटन, त्या योजनेच्या कक्षाचं उद्घाटन हे आज आपण घेतलेलं आहे. आणि ह्या योजनेच्या माध्यमातून आपल्याला मलकापूर शहर सोलर सिटी आपल्याला करायची.
आता मलकापूर शहराची सोलर सिटी करण्यासाठी आपल्याला काय गोष्टी आवश्यक आहे, तर मलकापूर शहरामध्ये राहत असणाऱ्या नागरिकांचा अभ्यास करून नागरिकांची घरं असतील तर घरावर कुठले सोलर लावायचे, आपले रो हाऊसेस असतील तर कुठले सोलर लावायचे, आपल्यामध्ये जे सर्वसामान्य माणसं असतील ज्यांना कमी विजेची रिक्वायरमेंट आहे किंवा कमी वीज लागते, ज्या घरांना लहान घरं आहेत, इथं आपण कशा पद्धतीनं सोलर इन्स्टॉल करायचे याच्यासाठीचा आराखडा आपण आज तयार केली. केंद्र सरकारची योजना आहे PM सूर्यघर योजना. ही योजना मोठ्या प्रमाणावर आपण आपल्या मतदारसंघामध्ये राबवतोय, कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये. मागच्या कालावधीमध्ये आपल्या मलकापूरच्याच कार्यक्षेत्रामध्ये आपण कृष्णा आर्थिक परिवाराचा एक मेळावा घेतला होता. त्या मेळाव्याच्या निमित्तानं मी घोषणा केली की आपल्याला आपला मतदारसंघ वीज बिल मुक्त करायचा. आता मतदारसंघ वीज बिल मुक्त करायचा आहे म्हणजे काय करायचंय, तर मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त सोलार इन्स्टॉलेशन करायचे, जेणेकरून आपल्या लोकांना विजेचं बिलच भरायला लागणार. आता मला आपल्याला सांगताना आनंद होतो की काही गावं आम्ही अशी आयडेंटिफाय केली आहेत, जसं नारायणवाडी. आम्ही गाव आयडेंटिफाय केलंय नारायणवाडी. 270 हुमऱ्यांवर आपण सोलर बसवला की आपलं गाव सोलर ग्राम होणार. आता हे गाव सोलर ग्राम झालं की गावाला बक्षीस मिळणार 1 कोटी रुपये. आता 1 कोटी रुपयाचं बक्षीस जर का आपल्या नारायणवाडीला मिळालं तर त्याच्या प्रगतीमध्ये एक मोठा इम्पेटस, त्याच्या प्रगतीमध्ये एक मोठी गती आपण त्या गावाला देऊ शकू. आणि 270 पैकी 45 घरांवर आम्ही सोलर बसवलेला आहे आणि 29 घराचे पॅनल आज सकाळी पाठवून दिले. म्हणजे आता ती संख्या त्यांची वाढून आजच ती संख्या 64 पर्यंत जाईल अशी आमची एक योजना आहे. आणि त्यामुळे 270 पर्यंत ते गाव पोहोचवण्यासाठी आमचा प्रयत्न. आज आपल्या मलकापूर शहरामध्ये आपण जर का आजचा आढावा घेतला आजचा, तर साधारण 238 घरं अशी आहेत ज्या घरांवर सोलर इन्स्टॉलेशन झालेलं आहे. 238. आता मलकापूर शहरामध्ये 70% घरांवर जर का सोलर पॅनल आपण बसवू शकलो तर आपल्या गावाला बक्षीस मिळणार आहे 5 कोटी रुपये. आता ही योजना देखील आपण थोडी व्यवस्थित समजून घेणं गरजेचं आहे. बरेच वेळेला आपल्या राजकीय कार्यकर्त्यांचं असं असतं की घाईनं योजना राबवायची, लवकर राबवायची योजना राबवायची, लगेच फोटो काढून माझ्या मोबाईलवर टाकायचा, 1 नंबर झालाय म्हणून सांगायचं. आदरणीय लोकप्रिय आमदार अतुल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सोलर लावलं आणि जोरदार तिथं सोलरचा उपक्रम आम्ही राबवला अशी एक बातमी करायची, ती बातमी टाकायची आणि विषयाला पूर्णविराम देऊन टाकायचं. पण एवढ्या सोप्यात होणार नाही. आपल्याला सोलर जर का सिटी करायची असेल तर 70% घरांवर ते पॅनल बसलं पाहिजे. आणि ते पॅनल बसवण्यासाठी लोकांना आपल्याला हे समजवलं पाहिजे की ही योजना का महत्वाची आहे. आता मी तुम्हाला सांगतो ही योजना का महत्वाची आहे. या योजनेमध्ये पहिल्यांदा आपण ज्या वेळेला ही योजना सुरू केली PM सूर्यघर, त्यावेळेला माझ्या डोक्यामध्ये एकच विचार होता की केंद्र सरकारने ही योजना लोकांना आपल्या घरावर सोलर बसवण्यासाठी एनकरेज करायला, म्हणजे प्रोत्साहित करायसाठी ही योजना केली आहे. योजनेचा कालावधी किती आहे, तर 1 वर्ष कालावधी आहे. 1 वर्षच ही योजना व्हॅलिड राहणार आहे. 31 मार्च 2027 ला ही योजना बंद होणार. योजनेसाठी किती निधीची तरतूद केली आहे केंद्र सरकारने, तर 75,000 कोटी. पण 75,000 कोटीची तरतूद सगळ्या देशासाठी केली. मग कुठल्या राज्याने किती ते पैसे न्यायचे आपल्या राज्यात हे त्या राज्यामधल्या लोकांवर आणि सरकारवर राहिले. मग 75,000 कोटी रुपये आतापर्यंत किती पैसे त्यातले युटिलाइज झालेले आहे याचा आम्ही अभ्यास केला तर आम्हाला असं लक्षात आलं की 40% पैसे, 40% पैसे हे ऑलरेडी युटिलाइज झालेले आहेत. म्हणजे त्या 75,000 कोटीपैकी 30,000 कोटी रुपयेचं युटिलायझेशन झालेलं आहे. आता 45,000 कोटी रुपये हे देशासाठी उपलब्ध आहेत. आता 45,000 कोटी रुपये हे 142 कोटी लोकांसाठी उपलब्ध. मग 142 कोटी लोक म्हणजे आज जर का आपण एक ठोकता याप्रमाणे जरी विचार केला तर 40 कोटी घरांसाठी 42,000 कोटी रुपये उपलब्ध. आज आपल्या मतदारसंघाची परिस्थिती काय की मागच्या एप्रिल 1 पासून ते आतापर्यंत म्हणजे आजची तारीख आपली 23 जुलै आहे. एवढे दिवस मी धडपड केल्यानंतर अनेक ठिकाणी मार्गदर्शन झालं, अनेक क्लिप झाल्या, अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांना एकत्रित केलं, कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आपण तिथं कॅम्प घेतले. एवढा सगळा उपद्व्याप केल्यानंतर
आपल्या मतदारसंघामध्ये आतापर्यंत 1123 घरांवर सोलर लावण्यामध्ये आपण यशस्वी झालो. आता 1123 घरांवर आपण सोलर लावला म्हणजे आपण काय केलं, तर एकदम सोपं तुम्हाला सांगू की आपल्या लोकांच्या नावावर 8 कोटी रुपये आतापर्यंत आपण आणू शकलो. 8 कोटी हे आपण आपल्या लोकांच्या नावावर आपण आणू शकलो. मग अनेक असे लोक आहेत ज्यांनी सोलर बसवलं, त्याला 78,000ची सबसिडी आली. आता 1123 लोक म्हणजे साधारणतः 8 कोटी रुपये आले. आपलं टार्गेट काय कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचं, तर आपल्या मतदारसंघाचं माझं टार्गेट असं आहे की आपल्याला 100 कोटी रुपये आपल्या मतदारसंघामध्ये. आता हे 100 कोटी रुपये कुठल्या रस्त्याच्या, ब्रिजच्या, नाल्याच्या कामासाठी नाही आणायचे, तुमच्या खात्यावर आणायचे पैसे. आणि तुमच्या खात्यावर पैसे आणण्यासाठी तुमची मदत आम्हाला गरजेची आहे. आता मदत तुमची काय गरजेची आहे, वीज बिल तुम्ही दिलं पाहिजे आम्हाला. तुम्ही वीज बिल देत नाही तोपर्यंत आपण हे करू शकत नाही. त्यामुळे माझी आपल्याला हात जोडून विनंती आहे की हे मोठं कष्टाचं जे काम आहे, वीज बिल आम्हाला द्यायचं, ते तेवढं कष्टाचं काम करा की ते वीज बिल तेवढं आम्हाला. ते वीज बिल तुम्ही आम्हाला दिलं की आम्ही कार्यक्रम करून 78,000 रुपये तुमच्या अकाउंटवर आणून देतो. आणि सगळ्यात महत्वाचं की मी जोपर्यंत आमदार आहे तोपर्यंत मी घोषित केलेलं आहे की भांडी मिळवायला पैसे द्यायचे नाही, सेट मिळवायला जो आपला संच असतो, भांडी सोडून जो संच असतो आपला पेटी, ती पेटी मिळवायला पैसे द्यायचे नाही, स्कॉलरशिप मिळवायला पैसे द्यायचे नाही, सोलरची सबसिडी मिळवायला पैसे द्यायचे नाही. मी योजना हुडकतोय, अभ्यास चाललाय दिवस रात्र माझा की योजना कुठं सापडते. मला योजना सापडली की आणलीच मतदारसंघात म्हणून समजा. आणि ह्या मतदारसंघामध्ये योजनेच्या बाबतीमध्ये महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त योजना लोकांपर्यंत पोहोचवणारे जे 5 मतदारसंघ आहेत त्याच्यापैकी आपला कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघ. ही योजना आपण इफेक्टिव्हली लोकांपर्यंत पोहोचवत असतो. आणि त्यामुळं या योजनेचा हा भाग आहे की वीज बिल तुम्ही आम्हाला दिलं पाहिजे. आता वीज बिल दिल्यानंतर देखील आता अनेक गोष्टी होतात. आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ही योजना आपण लॉन्च केली त्यावेळेला ह्या संचाची किंमत 3 किलोवॉटच्या सोलारची किंमत ही 1,05,000 रुपये होती. हे कधी, एप्रिल महिन्यामध्ये. आता एप्रिल महिन्यापासून काय झालं, जागतिक युद्ध चालू आहे. आज इराणचं अमेरिकेचं युद्ध चालू आहे. होर्मुझचं स्ट्रेट बंद करून टाकलेलं आहे. युद्ध चालू असल्यामुळे सोलर पॅनलच्या किमती रोज वर चाललेल्या आहेत. सोलर पॅनलला लागणारे सेल चायनामधून येणार आहे, त्यांनी तिथं टॅरिफ काही प्रमाणावर आपल्या देशामध्ये वाढवल्यामुळे त्याची किंमत वर चाललेली आहे. जे पॅनल 1,05,000 रुपयाला आपल्याला मिळत होतं, पॅनल, इन्व्हर्टर आणि सगळे इन्स्टॉलेशन, त्याची किंमत 1,21,000 रुपये करावी लागली. 1,21,000 रुपये किंमत केल्यानंतर सुद्धा मी अनेक लोकांना विनंती केली की लवकर करा, वेळ आपला चाललेला आहे, ही योजना बंद होणार आहे. त्यामध्ये काही लोकांनी विलंब केला. लोक म्हटले नाही आता हे 1,21 नको, थांबू, थोडं थांबून बघू. आता किंमत 1,32,000 रुपये झाली. आता माझी आपल्याला हात जोडून विनंती की आता मापात आहे तोपर्यंत करा. आता आणि किंमत वाढायची वाट बघू नका, कारण किंमत कमी होण्याचं चित्र नाही आहे. पॅनलच्या किमती वर चाललेल्या आहे. पॅनलच्या किमती वर चालल्यामुळे मार्केट रेट जो आहे, याच 3 किलोवॉटचं सोलर तुम्ही मार्केटमधनं घ्यायचा प्रयत्न केला तर त्यात तुम्ही जर का कोटेशन घेतलं, तुम्हाला 2 लाख रुपयाचं कोटेशन मिळणार. मग जरासं हे असेल, साधा माणूस असेल, त्यांनी मागवलं तरी त्याला 1,80,000 रुपयाचं कोटेशन मिळेल. आणि त्यामुळे ह्याच्या किमती बाहेर वाढत चाललेले. मार्केट रेट पेक्षा सर्वसाधारण 20 ते 25% कमीने आपण ही योजना राबवतोय. आणि ही योजना कमीने एवढ्यासाठी राबवतोय की पॅनल मॅन्युफॅक्चरिंग कंपनी जी आहे, त्या पॅनल मॅन्युफॅक्चरिंग कंपनी बरोबर आपण कृष्णा सहकारी बँकेच्या माध्यमातून चर्चा केलेली आहे. आणि त्यांना आपण सांगितलेलं आहे की आम्ही निधीची उपलब्धता तुम्हाला करून देऊ, किंवा आम्ही तुम्हाला गॅरंटी देऊ की बँक फायनान्स करेल लागेल तेवढे पैसे, आणि आम्ही मोठ्या प्रमाणावर तुमच्याकडनं पॅनल्स घेऊ. आणि आपण त्यांना गॅरंटी दिलेली आहे की किमान 30 मेगावॉट आम्ही पॅनल तुमचे विकत घेऊ. आणि त्यामुळे त्या किमती पॅनलच्या कमी करून आपण आपल्या या संचाची किंमत कमी केलेली आहे. आणि त्यामुळे बाजार भाव ज्या वेळेला 1,60,000-1,70,000 रुपये आज आहे, तेच पॅनल आपण 1,32,000 रुपयाला देण्याचा प्रयत्न करतो. अगदी आपल्याला साध्या सोप्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर 1,32,000 रुपयाचं पॅनल आपण लावलं तर 78,000 रुपये सबसिडी मिळते. 54,000 रुपये आपल्याला बँक कर्ज देते. 54,000 रुपयाचा मी काढलेला आहे की EMI हा 1,121 रुपये होतो, ज्याचं वीज बिल 3,000 रुपये येत आहे. त्यांनी 1,121 रुपये 5 वर्ष बँकेमध्ये भरायचे. तुमचे महिन्याला 1,900 रुपये वाचणार. आणि 5 वर्षानंतर येणारे 20 वर्ष तुम्हाला EMI पण भरायचा नाही, वीज बिल पण भरायचं नाही. म्हणजे तुमचे 3,000 रुपये वाचणार. म्हणजे 20 वर्षाचा हिशोब जर का तुम्ही काढला
तर 20 वर्षाचा हिशोब आपण काढला तर वर्षाला 36,000 रुपये तुमचे वाचणार. अशी 20 वर्ष वाचणार म्हणजे 7,20,000 रुपयाची बचत होणार. आणि या 5 वर्षात देखील तुमची 1,20,000ची बचत होणार. म्हणजे 8.5 लाख रुपये हे थेट आपले वाचणार. आता माझं म्हणणं आहे की 8.5 लाख रुपये आपले वाचवायचे असतील तर ते बिल द्या ना आम्हाला. ते बिल देण्याच्या बाबतीमधलं आपण काम केलं पाहिजे. आणि तुम्ही जर का बिल दिलं तर बाकी सगळी जी तरतूद करायची 100% तरतूद ही आपण 100% या माध्यमातून करून टाकू. 3 किलोवॉटची आपण सिस्टीम लावली तर 78,000 रुपये सबसिडी आपल्याला मिळते. 2 किलोवॉटची आपण सिस्टीम लावली तर आपल्याला तिथं 60,000 रुपये सबसिडी मिळते. आणि 1 किलोवॉटची आपण सिस्टीम लावली तर आपल्याला 30,000 रुपये सबसिडी मिळते. आता 1 किलोवॉटची सिस्टीम आपण कोणाच्या घरांवर लावू ज्याचं वीज बिल 1,000 रुपये महिन्याला येते, तिथे 1 किलोवॉटची सिस्टीम. आता ह्या 1 किलोवॉटच्या सिस्टीमसाठी जर एवढी भन्नाट आपल्याकडे कल्पना आहे फक्त ती राबवली पाहिजे. 1 किलोवॉटच्या सिस्टीमसाठी कल्पना काय, 1,000 रुपये लाईट बिल, 12 महिन्याचं 12,000 रुपये लाईट बिल. त्याला खर्च तुम्हाला किती, तर योजना करण्यासाठी 50,000 रुपये खर्च. 50,000 रुपये खर्चामध्ये सबसिडी किती, 30,000 रुपये सबसिडी. पण ही केंद्र सरकारची सबसिडी. राज्य सरकारने त्यात एक योजना आणलेली आहे, स्वयंपूर्ण महाराष्ट्र रूफटॉप सोलर योजना. आता केंद्र आणि राज्य सरकारची योजना आपण जर का एकत्रित राबवली, करायचं आपल्याला काहीच नाही, वीज बिल द्यायचं. ते वीज बिल दिलं की केंद्र सरकारची 30,000 रुपये सबसिडी, राज्य सरकारची 10,000 रुपये सबसिडी. आणि 10,000 रुपये आपण बँकेकडून जरी घेतले तरी सुद्धा त्याचा हप्ता 208 रुपये. 208. आता मला सांगा 1,000 रुपये जिथं तुम्हाला वीज बिल भरायला लागते तिथं 0 येणार वीज बिल. आणि 208 रुपये भरायचे 5 वर्ष महिन्याला आणि त्यानंतर 20 वर्ष पैसे भरायचे ना. आता ह्याच्यापेक्षा चांगली योजना काय असू शकते. 80% सबसिडी आपल्याला मिळते. ही योजना का आपण राबवत नाही हा खरा प्रश्न माझ्या देखील मनामध्ये आहे. की बाकी सगळं सोडून हे की आपण 100% केलं पाहिजे पण डाऊन पेमेंट नाही अशी कुठे योजना असते का. काही आपण करायचं म्हटलं की डाऊन पेमेंट करायला लागतं. आता बँक 100% फायनान्स करायला तयार आहे आणि त्यासाठी देखील सुभाष भाऊ आपली मोठी बँक आहे, आमची छोटी बँक आहे. त्यामुळे छोटी मोठी कामं आमच्यासाठी ठेवलीत, आम्ही मोठी कामं तुमच्यासाठी ठेवलेली आणि त्यामुळे आपण कृष्णा बँकेच्या माध्यमातून करतोय. पण असं काही नाही, कुठल्याही बँकेकडून आपण पैसे घेऊ शकतो. कुठलीही बँकेला आता सुभाष भाऊ जवळ जरी आपण प्रपोजल घेऊन गेला तर अर्बन बँक एका पायावर याला पैसे देऊ शकेल. कारण शेवटी हे जनहिताचं आहे, लोकांच्या फायद्याचा आहे, सोपा विषय. आणि त्यामुळं आज खऱ्या अर्थानं आपल्याला गरज आहे की आपले जे निवडून आलेले लोकप्रतिनिधी तुम्ही तुमच्या वॉर्डमध्ये पहिल्यांदा अनालिसिस करा, सर्वे करा की 1 मेगावॉटची सिस्टीम किती घरांवर लावायची. समजा 100 घरांवर 1 मेगावॉटची सिस्टीम लावायची. त्या 100 घरांमध्ये तुम्ही जाऊन त्यांना सांगितलं पाहिजे की बाबा तुम्हाला 208 रुपये भरायचे तर तुम्हाला वीज बिल भरायचं नाही. लोक एका पायावर तयार होतील. जी 2 किलोवॉटची सिस्टीम लावायची त्या लोकांना जाऊन तुम्ही सांगितलं पाहिजे की 2 किलोवॉटची सिस्टीम लावली तर 830 रुपये तुम्हाला भरायचे आणि 2,000 रुपयाचं लाईट बिलच तुम्हाला येणार नाही. अशा पद्धतीनं तुम्ही जर का त्याचा प्रचार आणि प्रसार केला तर निश्चित स्वरूपी मलकापूर शहर ही सोलर सिटी बनताना मला दिसते कुठलीही अडचण आपल्याला येणार नाही आणि मोठ्या प्रमाणावर वीज बिल वाचताना देखील आपल्याला दिसेल. आज आपला संकल्प काय आहे, 12 ते 15 हजार घरांवर हे सोलर करायचं. 100 कोटी रुपयाची सबसिडी ही वैयक्तिक लोकांच्या खात्यावर आपण आणायची. 78,000 रुपयापासून 30,000 रुपयेपर्यंत ज्याला जितकी मोठी सिस्टीम लावायची आहे त्या पद्धतीने त्याला सबसिडी मिळवून द्यायची. आणि त्यानंतर वीज बिलाची जी बचत होणार आहे ती खूप मोठ्या प्रमाणावर होणार आहे. म्हणजे त्याची आपण कल्पनाच करू शकत नाही एवढी वीज बिलाची बचत. म्हणजे सबसिडी मधून आलेले पैसे वेगळे आणि वीज बिलाची बचत होते ही प्रत्येक महिन्याला होणार आहे तुमची. हे देखील मला तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगायचं. मी तुम्हाला थोडीशी पार्श्वभूमी सांगू इच्छितो की मी मुख्यमंत्री साहेबांच्या दालनामध्ये गेलो होतो आणि तिथं साहेबांचे PS आहेत त्यांच्या बरोबर बसलो आणि त्यांना म्हटलं की कुठली तरी भन्नाट योजना मला तुम्ही सुचवा. बऱ्याच योजना मी राबवतोय आणि माझं नाव पुढची 25 वर्ष निघालं पाहिजे अशी एखादी योजना तुम्ही मला सांगा. तर मग ते मला म्हटले की तुम्ही असं करा, ही 25 वर्षाचं काय आपल्या डोक्यातून येणार नाही.
तुम्ही मुख्यमंत्र्यांशी चर्चा करा. 25 वर्ष तुमचं नाव निघायचं असेल तर मुख्यमंत्र्यांच्या तुम्ही कानावर हे घाला आणि तुमची इच्छा मुख्यमंत्री पूर्ण करते. देवा भाऊंना भेटलो आणि भाऊंना म्हटलं की भाऊ मला आपण एक सांगा की आता मी नवीन नवीन लोकप्रतिनिधी आहे, माझं 25 वर्ष नाव निघालं पाहिजे अशी एखादी योजना सांगा. साहेब हसले आणि मग साहेबांनी सांगितलं एक योजना आहे ती तुला सांगतो, ती तू राबव तुझ्या मतदारसंघात आणि त्याच्यासाठी पूर्ण सहकार्य हे तुला खात्याच्या माध्यमातून आपण करू किंवा सूचना आपण तशा पद्धतीच्या आपल्या महावितरणच्या लोकांना देऊ. आणि मग साहेबांनी मला ही योजना सांगितली आणि त्यामुळं मला तुम्हाला एक सांगायचं की ह्यात माझा स्वार्थ किती मोठा आहे की महिन्याला वीज बिल 0 रुपयाचं गेलं की तुम्ही माझं नाव काढणार की नाही, असं 25 वर्ष काढणार. त्यामुळे अशी महाराष्ट्रात देशात योजना नाही की 25 वर्ष नाव निघेल. रस्ता केला, रस्ता परत खराब झाला, नवीन रस्ता करायला लागतो, सभा मंडप काही दिवस आकर्षण राहते, परत तुम्हाला आणि डागडुगीला पैसे लागतात आणि काय लागतात. पण हे 25 वर्ष वीज बिल येईल त्यावेळेला तुम्ही म्हणणार आमदारांनी चांगलं काम केलंय, वीज बिलच आम्हाला येत नाही. आणि त्यासाठी माझी आपल्याला विनंती आहे की मलकापूर शहराला आपण सोलर सिटी करूया, 5 कोटी रुपयाचं बक्षीस घेऊया. पंतप्रधानांच्या हाताने आपण बक्षीस घेण्याची क्षमता ही या योजनेमध्ये आहे, हे आपण सगळं राबवण्याच्या बाबतीमधलं काम केलं पाहिजे. मला आत्ताच एक सूचना करण्यात आली की जिल्हा परिषद शाळा व स्मशानभूमी अंगणवाडी याच्यासाठी सोलर पॅनल उपलब्ध करून देण्याबद्दल आपण विचार करावा. मलकापूरकरांना माझं सांगणं आहे की स्वर्गीय जयवंतराव अप्पांची कर्मभूमी ही मलकापूर राहिलेली आहे आणि माझं जन्मगाव जरी रेठरे बुद्रुक असलं तरी मलकापूरमध्ये लहानाचे मोठे आम्ही झालेलो आहे. सगळं शिक्षण हे मलकापूरकरांच्या कृपेने याच परिसरामध्ये घेण्याची संधी ही मला मिळालेली आहे. आणि त्यामुळं मी आमदार असेपर्यंत मी अनेक वेळेला सांगितलंय की मलकापूरकरांनी मागायचं आणि मी द्यायचं. मी काही तुमचा शब्द खाली करू देणार नाही. जितकं मागाल तितकं मलकापूरला देण्याच्या बाबतीमध्ये माझी भूमिका आहे. आणि सगळ्यात महत्वाचं आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आपल्या मलकापूरच्या पाठीशी उभे आहेत. लागेल तेवढं सहकार्य, लागेल तेवढी मदत ही मलकापूरला करण्याच्या बाबतीमधली आमची मानसिकता आहे. निश्चित स्वरूपी आपल्याला जिल्हा परिषदेची शाळा असेल, स्मशानभूमी असेल किंवा आपली अंगणवाडी असेल तिथं सोलर देण्याच्या बाबतीमध्ये आम्ही डीपीडीसी मधनं त्वरित निधी उपलब्ध करून देऊ एवढं या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला सांगतो. मलकापूर शहराची अजून एक खासियत आहे ज्याच्याबद्दल खरं तर राज्य सरकारमधल्या अनेक लोकांनी आपलं कौतुक देखील केलेलं आहे की कितीही पैसे उपलब्ध केले तर एका मिनिटात मलकापूर शहर खर्च करून टाकतो. तेव्हा पैसे खर्च करण्याच्या बाबतीमध्ये देखील आमचा नंबर आहे. पैसे ठेवत नाही आम्ही शिल्लक. आम्ही आतापर्यंत 20 कोटी रुपये दिले, 20 कोटी खर्च झाले, त्याचं उद्घाटन आम्ही घेतलं. लगेच शिवेंद्र बाबांकडे मी गेलो की आता पुढचे पैसे आम्ही तुम्ही आम्हाला द्या. बाबा म्हटलं काय नेमकं करताय, कुठे रस्ते हुडकतोय, रस्ते नोंद करतोय आणि रस्ते उभे करतोय. आणि आता आपला संकल्प आहे कुठलाही रस्ता म्हणजे कुठल्या कॉलनीत जाणारा रस्ता असेल आणि कुठला तुमचा पानंद रस्ता असेल, काही असो, तुम्ही माझ्याकडे या, आपण 100% त्याला पैसे उपलब्ध करून देण्याचं काम करू. मुख्यमंत्री बळीराजा पानंद रस्ता दुरुस्ती योजनेचा सगळ्यात मोठा रस्ता या मतदारसंघामधला आपण मलकापूरमध्ये करायला घेतला आणि काम देखील ते प्रगतीपथावर आहे. मला वाटतं 30-40 लाख रुपयाचं बजेट, 50 लाख रुपयाचं बजेट, पानंद रस्त्याचं बजेट 50 लाख रुपये हे देखील आपण केलेलं आहे. त्यामुळे अशाच पद्धतीनं आपण गती देऊन या सगळ्या परिसरामधली कामं करण्याच्या बद्दल कटिबद्ध आहोत. आदरणीय सुरेश बाबांचा सत्कार आपण मलकापूरकरांनी इथं आयोजित केला. यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्यामध्ये दैदिप्यमान यश आपण संपादन केलं आणि आपण देखील अनेक आपल्यामधले मतदार आहेत ज्यांनी मोठं घवघवीत यश देण्यामध्ये त्यांचा वाटा उचलला. मोठं सहकार्य मलकापूरकर असतील, या परिसरामधले अनेक गाव असतील, या गावामधल्या लोकांनी केलं. आदरणीय बाबांच्या माध्यमातून नेहमी ऊस नेण्याच्या बद्दल प्राधान्य आपल्या मलकापूरला देण्याचं काम झालेलं आहे. उच्चांकी दर देण्याच्या बाबतीमधलं काम झालेलं आहे. आणि आज कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून आपण सहकारी तत्वावरच्या पाणी पुरवठा योजनांना पैसे उपलब्ध व्हावे म्हणून देखील प्रयत्न करतोय. आणि त्यामुळे आपली गोकाक पाणी पुरवठा योजना आहे ती आधुनिक करण्यासाठी राज्य सरकारची मदत कशी आपल्याला होईल याच्यासाठी देखील आपण येणाऱ्या काळामध्ये सुरेश बाबांच्या नेतृत्वाखाली प्रयत्न करणार आहोत. मला खात्री वाटते की मलकापूर शहरामध्ये जिथं राज्य सरकारची मदत लागेल तिथं निश्चित आम्ही उभे राहू आणि जिथं जिथं
संस्थात्मक मदत लागेल तिथं CSRच्या माध्यमातून आदरणीय सुरेश बाबांचं देखील लक्ष हे आमच्या मलकापूर शहरावर राहील एवढ्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगून आमच्या सुभाष भाऊंनी देखील मलकापूरवर विशेष प्रेम ठेवलं. आताची जी महत्वपूर्ण योजना आहे की लेक आपल्या घरामध्ये जन्माला आली की वयाच्या 20व्या वर्षापर्यंत तिला 1 लाख रुपयाचा धनादेश मिळेल ही अत्यंत महत्वपूर्ण योजना अर्बन परिवाराच्या माध्यमातून इथं राबवल्या जाते. त्याच्याबद्दल देखील मनपूर्वक आभार आदरणीय आमच्या सुभाष भाऊंचे मानतो. आपण या कार्यक्रमाला आला एवढा पाऊस असून देखील घरातली कामं किंवा व्यवसाय वगैरे असताना देखील आपण उपस्थित राहिला याच्याबद्दल आपले आभार मानून थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. डॉक्टर अतुल बाबा, माननीय सुभाषराव जोशी, माननीय बाजीराव पाटील, माननीय BT मोहिते, माननीय तेजस सोनवणे, माननीय मनोहर भाऊ, माननीय कपिल जगताप, माननीय हनुमंतराव तात्या, माननीय सौ गीता साठे, माननीय सौ गीतांजली पाटील, माननीय श्री धनंजय येडगे, माननीय सूरज शेवाळे, माननीय गुणराम जाधव, माननीय सुजाता जाधव, माननीय प्रमोद पाटील, इथं उपस्थित बंधू आणि भगिनी. सुरुवातीला मलकापूरचं काय वैशिष्ट्य आहे हे आम्हाला अनेक कारणानं आपल्याला माहिती आहे. अलीकडच्या काळामध्ये ग्रामीण भागामध्ये एवढा मोठा दवाखाना झाला, त्याच्यानंतर 24/7 झाली आणि आता सौर ऊर्जा होती. म्हणजे एका पाठोपाठ एक नवीन ब्रँड तुम्ही तयार करायला लागला. आता या ब्रँडला काहीतरी नाव द्या. 24/7 हे तुमचंच ब्रँड आहे, तर हे नवीन ब्रँड करायचं. या गावाचं वैशिष्ट्य असं आहे की मी सुद्धा आपण इथे येत होतो की इथं कसलीच वस्ती नव्हती. म्हणजे आता कोयना वसाहत झाली, ते आगाशिव नगर झालं, शास्त्री नगर झालं, इथं वसाहतच नव्हती. आणि एक छोटंसं गाव इथं होतं. म्हणजे इथं दवाखान्यामध्ये इथं नवीन दवाखाना करायचा आहे म्हणून आपणच्यावर आलो आणि आम्ही चालत गेलो की बिरोबाच्या देवळाजवळ गेलो. बिरोबाचा आम्हाला आशीर्वाद आहे बरं का, माझा सत्कार केला तुम्ही. तिथं गेल्यानंतर बसून पाणी मागायला सायकलीवरनं मनुष्य गावाकडे यायचा, अशी ह्या गावाची परिस्थिती होती. आणि एका पिढीमध्ये म्हणजे आम्ही लहान असताना ही परिस्थिती, आणि आज एक मोठं शहर झालेलं दिसतंय. म्हणजे ह्या शहराची ही किमया आहे की फास्टर ग्रोईंग अर्बन डेव्हलपमेंट म्हणायचं झालं तर ही इथं झाली आहे मलकापुरात. कराडची लोकसंख्या 1 लाख आहे, तुमची 40,000 झाली, 50,000 झाली आहे. आता किती अजून वाढवत आहे बघा, क्षेत्र वाढवा. लोकसंख्या वाढल्यापेक्षा क्षेत्र वाढल्याला चांगलं होईल आणि जागा भरपूर आहे.
आता नांगरे पाटील इथं आहेत की नाही, त्यांचं सुद्धा खूप योगदान होतं बापूंचं या शहराच्या विस्तारामध्ये. कराय अण्णांचं होतं. सगळ्यांनी आपल्या वडिलांना साथ दिली त्यावेळेला आणि म्हणून हे होऊ शकलं. नाहीतर हे सरदार सरजी हे झालं नसतं. खूप त्याचा प्रयत्न राहिला. त्याच्यातलं हे चांगलं शहर आपल्याला बघायला मिळतंय. आता नामलापूर आहे, जकीरवाडी आहे, कुठंपर्यंत तुम्ही जाताय बघू, आमच्या वाठारपर्यंत येऊन पोहोचाल अशी ह्या गावाची परिस्थिती. आणि एक चांगलं गाव जर असावं लागतं आणि काय कारण असेल की हे सगळं व्हायचं, तर पहिल्यांदा बघा कुठलीही वसाहत असेल व्हायची असेल तर 3 मूलभूत गोष्टी लागतात. एक पहिल्यांदा तिथं रस्ता लागतो, तिथं पाण्याची सोय लागते आणि वीज लागते. आणि ह्या मलकापूर शहराचं असं आहे की रस्ता म्हणजे असा तसा नाही, नॅशनल हायवेच आहे तुमच्याकडे. सगळ्यात मोठ्या कराडमध्ये इतक्या लांब नॅशनल हायवे गेलेला नाही, तुमच्यात तर गेलेला आहे. नॅशनल हायवे आहे, जवळ रेल्वे स्टेशन आहे, इथं एअरपोर्ट आहे. आता आतिबाबा त्या एअरपोर्टचं विस्तारीकरण करणार आहे. म्हणजे ह्या शहराला वाढण्यासाठी ज्या ज्या गोष्टी लागतात त्या सगळ्या आहेत. आणि शहरामध्ये लोक काय येतात, आता जर तुम्ही तुमची आगाशीनगर वसाहत बघितली तर अनेक जे अधिकारी होते, जे बाहेर कामाला होते, आजूबाजूचे होते, त्या सगळ्यांनी विचार केला की रिटायरमेंट नंतर आम्हाला चांगल्या शहरामध्ये कुठं जायचं, तर त्यांनी मलकापूर निवडलं. आणि अशामध्ये ती मोठी वसाहत तिथं तयार झाली. तशीच कोयना वसाहत तयार झाली. म्हणजे लोकांचं आकर्षण कशासाठी आहे, चांगल्या सगळ्या सुविधा तिथं लागतात. मग काय पाहिजे तिथं, शाळेची सोय पाहिजे, आरोग्याची व्यवस्था पाहिजे, पाण्याची व्यवस्था पाहिजे, आणि ज्या नागरी सुविधा आहेत, मूलभूत नागरी सुविधा आहेत, ह्या चांगल्या पद्धतीनं मिळाल्या पाहिजे. आणि असा विचार करून इथं लोकसंख्या त्यांची वाढलेली आहे. आणि आज तुम्हाला इथून पुढं जाण्यासाठी अनेक गोष्टी उपलब्ध आहेत. आता इथं अनेक लोकांनी या शहरामध्ये योगदान झालेलं आहे. आपल्या वडिलांचं झालं, आप्पांचं झालं, चव्हाण साहेबांचं झालं. आणि आता या सगळ्यांचं हे जेवढं योगदान झालं आहे, आता हे जे पुढं न्यायचं आहे ते पुढं नेण्याचं काम आता डॉक्टर अतुल करणार आहे. नवीन संकल्पना आहेत, नवीन गोष्टी करायच्या आहेत. आणि याच्यात ऊर्जेचं काय महत्त्व आहे ते तुम्हाला पहिल्यांदा सांगतो. कुठलंही राष्ट्र असेल, कुठलीही संस्था असेल, तर सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर तिथं ऊर्जा आहे. कुठल्याही राज्याची प्रगती होऊ शकत नाही, देशाची प्रगती होऊ शकत नाही जर ऊर्जा नसेल. आणि आपल्या राज्यामध्ये सुद्धा बघा, सगळ्यात महत्त्वाचा ऊर्जेचा प्रकल्प कुठला झाला असेल तर आपल्याकडे कोयना नगर झाला. आणि तो त्यावेळेचा सगळ्यात महत्त्वाचा ऊर्जेचा प्रकल्प होता. त्याच्यात दोन्ही गोष्टी होत्या, हायड्रो इलेक्ट्रिक म्हणजे पाणी आणि वीज, दोन्ही गोष्टी आपल्याला ह्या कोयनेतनं मिळाल्या. आणि त्याच्यानंतर जसं जसं लोकसंख्या वाढायला लागली, 30 कोटीची 130 कोटी, म्हणजे आता वीज किती लागणार, सुविधा किती लागणार, इथं आम्हाला नवीन इंडस्ट्रीसाठी ज्या ज्या गोष्टी लागणार हे कुठून आणायचं. आणि म्हणून ज्या वेळेला आपण असा विचार करतो की ही वीज हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्टमधनं सुद्धा त्याला मर्यादा आहे. याच्या पुढं फार मोठे हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्ट आता होऊ शकत नाही आपल्या देशामध्ये, अशी परिस्थिती आहे. मग आपण काय केलं की सगळ्यात आधी वीज या राज्यामध्ये ही कोळशापासून आहे. जे थर्मल पॉवर प्लांट्स आहेत आपले, हे प्रामुख्यानं मोठ्या प्रमाणामध्ये वीज आपल्या राज्याला देतात. पण कोळशाचं असं आहे की तो एक दिवस संपणार आहे. कोळसा एक दिवस संपणार आहे. आणि कोळसा जो आहे तो सगळा हा जंगलाखाली आहे. म्हणजे कोळशाचं नवीन जर तुम्हाला प्रकल्प करायचा झाला तर तेवढं जंगल तुमचं जाणार आहे आणि पर्यावरणाला मोठा धोका होऊ शकतो. त्याच्यामुळे त्या बाजूने आपण जाऊ शकत नाही. मग ऊर्जा अजून कुठून मिळते? ऊर्जा अजून मिळते ही अणुऊर्जा आहे. आणि अणुऊर्जा ही आता क्लीन एनर्जी समजली जाते. आपल्याकडे मोठा प्रकल्प आहे महाराष्ट्रामध्ये, अणुऊर्जेचा प्रकल्प आहे. पण त्याच्यामध्ये सुद्धा त्याला मोठ्या प्रमाणावर पाणी लागतं, लक्षात घ्या. आणि प्रदूषणाचा सुद्धा, आता प्रदूषण 0 समजलं जातं, पण
शेवटी अणुऊर्जा आहे. उद्या काही झालं तर त्याचे परिणाम खूप खराब होऊ शकतात. मग आमच्याकडे आहे काय? सगळ्यात महत्त्वाचं जे आमचं होतं त्याच्याकडे आम्ही हातच घातला नव्हता. आणि म्हणून सौर ऊर्जा निघताना सुद्धा पंतप्रधानांनी स्वतःचं नाव दिलं आहे. PM सौर ऊर्जा योजना आहे. एवढं त्याला महत्त्व आहे. तर हे आमच्याकडे जसं 24/7 योजना आहे, आपल्या देशामध्ये सौर ऊर्जा 24/7 उपलब्ध आहे. पावसाळ्यात सुद्धा उपलब्ध आहे. आणि याचा उपयोग आपण नाही करून घ्यायचा तर मग काय करायचं? आणि म्हणून ही योजना राबवायला सरकारने घेतली आहे. आणि नेहमी नवीन योजना आली की लोक लगेच त्याला तयार होत नाही करायला. त्यांना वाटतं आता बँकेचा हप्ता किती येणार, सबसिडी कधी येणार. आता तुम्हाला सोप्या भाषेत सांगू का, ह्या योजनेचं जर तुम्हाला मार्केटिंग करायचं असेल तर सोपं मार्केटिंग असं आहे की लाडकी बहीण योजना कशी आहे, तुम्हाला आपले पैसे मिळतात. आता ह्या योजनेचा असाच विचार करा, तुम्हाला पैसे घालायला लागतात का? एक पैसा घालायचा नाही. आणि जे तुम्ही 3,000 रुपये देत होता त्याच्यावरती 1,000, म्हणजे महिन्याला 2,000 रुपये तुमच्या खिशात. अशी कुठली योजना आहे सांगा? लाडक्या बहिणीने तर हीच योजना आहे. आणि ह्या योजनेची अशी योजना आहे की प्रत्येक घरापर्यंत गेली. विचार करा, 2,000 रुपये महिन्याला मिळवा, सौर ऊर्जा तुम्ही तुमच्या घरावर लावा. आणि ही योजना सगळ्यात मोठ्या प्रमाणामध्ये ही मलकापूरमध्ये राबवली जाणार. माझी ही खात्री आहे भाऊ, आतिक बाबा तुम्ही आहे की तुम्ही 5 कोटी रुपये तर मिळवणारच मिळवणार. सोलर सिटी पहिली ही या मलकापुरातच होणार. आणि फार मोठी गोष्ट आहे. लहान शहरामध्ये असे उत्साही लोक देशात तुमच्यासारखे सुद्धा जे तयार झालेत आमच्यात सगळ्यांची नाव येत आहे, सगळे जे आलेत तुम्ही ते मोठे उत्साही असल्यामुळं काम सोपं होऊन जातं ना. बाबांना अशी मागं तुमच्यासारखी टीम तयार करायला लागते, भाऊंना तुमच्यासारखी टीम तयार करायला लागते, तर हे काम होतं. आणि हे अतिशय चांगल्या पद्धतीनं इथं राबवली जाईल त्याच्यात माझी खात्री आहे. आणि तुम्ही तर स्पेशल सवलत दिली आहे. तुम्ही करामध्ये सवलत देण्याचा विचार करताना मला सांगा, अशी करामध्ये सवलत देण्याची योजना आहे का भारतात कुठं? ही सुद्धा तुमचीच आहे. म्हणजे हे पथदर्शक, तुम्ही नवीन नवीन गोष्टी करताय, लोकांना दाखवताय की ह्या योजना जर यशस्वी करायच्या झाल्या तर कशा पद्धतीनं करायचं. आणि माझी म्हणजे निश्चित आपल्याला सगळ्यांना इथं उपस्थित असणाऱ्याला माहिती आहे की मलकापूर शहर हे फास्टस्ट ग्रोईंग पश्चिम महाराष्ट्रातलं आजच्या घडीला शहर आहे. फास्टस्ट ग्रोईंग शहर आहे. आणि नुसतं ग्रोईंग शहर असं नाही आहे, सगळ्या सुविधा उपलब्ध होऊन हे शहर पुढं निघालेलं आहे. आता मी दुसऱ्या विषयाकडे येतो. आमचा सत्कार तुम्ही केला, आभारी आहे त्याच्यासाठी. कुठल्याही सार्वजनिक ज्या संस्था असतात त्या एका तऱ्हेनं त्या सारख्याच असतात असं माझं मत. आपण शेवटी काय काम करतो? तुम्ही ज्यावेळेला नगरपालिका आहे, तुम्ही हजारो लोकांच्यासाठी सुविधा पुरवण्याची तुमची जशी जबाबदारी आहे, गव्हर्नरची जबाबदारी आहे, ती तुम्ही करताय. तशीच जबाबदारी कारखान्यामध्ये हजारो आमचे सभासद आहेत, त्यांची काळजी घेणं आमचं काम आहे. जरा वेगळ्या पद्धतीनं त्यांना पाणी द्यायला लागतं, त्यांचा ऊस आणावा लागतो, वेळ आणावा लागतो, त्यांना चांगला दर द्यावा लागतो, त्यासाठी इंडस्ट्री चांगली चालावी लागते. तर तुमची याच्यापेक्षा काही वेगळी आहे. तुम्ही चांगल्या सुविधा उपलब्ध करून द्यायचा, लोकांचा विश्वास संपादन करायचा, जो तुम्ही केला. मला इतकी मतं मिळाली म्हणजे तुम्ही केलेलाच आहे विश्वास संपादन. आता इथून पुढं विश्वास संपादन करायचा प्रश्नच येणार नाही. अनुभवानंच लोक तुम्हाला इथून पुढं काम करायला संधी देणार आहे. आणि मग ही खरी विषय त्याच्यातला एकच आहे की या सगळ्या संस्था असतील याच्यातला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे जबाबदारी. ज्या दिवशी तुम्ही जबाबदारी घ्यायचं ठरवता त्या दिवशी ह्या संस्थेला कुठलीही काळजी राहणार नाही. आणि ही जबाबदारी घेत असताना अतिशय चांगली अशी गोष्ट झालेली आहे की आज सरकार तुमच्या पाठीशी आहे. सगळ्यात आता मी म्हणणं हे बरोबर नाही की तरुण तर डब्यात आहे, हे मी म्हणणं बरोबर नाही ना, आतूला सांगणं. पण एक कर्तव्यदक्ष
मी आता लहानपणापासून त्याला बघतो, सारखी त्याची इच्छा आहे की आपल्याला काम करायचं आहे, लोकांच्यासाठी काम करायचं आहे. म्हणून अशा योजना दरवेळेला मुंबईहून आल्या की मला एक नवीन योजना मला सांगायचं की आता ही आपल्याला करायची आहे. आणि अशा पद्धतीने आपण पुढं निघालो. आता आपल्या मतदारसंघात निघालो की मतदारसंघातलं एक गाव आहे, सगळ्यात महत्त्वाचं हे ग्रामीण भागामधलं गाव आहे. आणि हे काम आपल्याला सातत्यानं करत राहायचं आहे आणि तुम्हाला सगळ्यांना घेऊन करत राहायचं. आणि त्याच्यामध्ये आपलं बरं यश, लोकांना आपण सगळ्यांना बरोबर घेऊन गेलो की आपण 100% यशस्वी होतो. आपलं कनेक्शन जर चांगलं राहिलं, आपलं नेटवर्किंग लोकांच्या बरोबर जर चांगलं राहिलं तर निश्चितपणे आपण यशस्वी होणार आहे. कारण आपण चांगल्या उद्देशानं करतो. प्रत्येक गोष्ट तुम्ही जी करताय ती चांगल्या उद्देशानं करतोय. आणि म्हणून मगाशी सांगितलं तसं ते थोडक्यात आता मी सांगितलं तुम्हाला, भांडी वाटपासाठी मध्ये काय नाही, म्हणजे जी टक्केवारी जी आहे अनेक ठिकाणी करावी लागते ती कराड दक्षिणमध्ये कुठल्याही योजनेसाठी कुठल्याही कामासाठी टक्केवारी नाही. हे सुद्धा एक नवीनच आहे. काय म्हणायचं, हा सुद्धा नवीन तुमचा ब्रँडच आहे की इथं टक्केवारी द्यावी लागत नाही आणि म्हणून कामं चांगली होतात. आता मी आपला जास्त वेळ देते. पुन्हा एकदा सत्कार केल्याबद्दल. आता पंढरपूरची वारी झालेली आहे, लोक महाराष्ट्र आलेली आहेत. तरी तुम्ही जर बघितलं तर तुम्ही दवाखान्यात आला तर बोधवाक्य आमचं काय आहे, आणि देही आरोग्य नांदते भाग्य नाही आपण. हे विठ्ठल रुक्माईच्या प्रेरणेतनंच आपण काम करतोय, त्याच भूमीमध्ये काम करतोय. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणून तुमचं पुन्हा एकदा हा विचार करून माझा सत्कार केल्याबद्दल तुमचे आभार मानतो. माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. चांगला विचारपूर्वक अरेंज केलेला आणि परिपूर्ण खूप गोष्टी एकाच समारंभामध्ये तुम्ही साध्य केले. मला पहिल्यापासून या वर्गापुरामध्ये तुम्ही काय पद्धतीनं या सगळ्या योजना आणतात हे माहिती आहे. पाहिले जवळून मी सहभागी झालो. मला भयंकर अभिमान वाटतो की मलकापूरमध्ये ज्या गोष्टी घडत आहेत त्याचे इथल्या समाजावरती काय परिणाम होतात. मला पूर्वी विचारायचे लोक, कराड म्हणजे यशवंतराव चव्हाण हे नाव का, आता ते विचारत नाही. आता विचारतात कृष्णा कारखाना आणि कृष्णा हॉस्पिटल इथं जे आहेत ते काय, म्हणजे बदललं, तुम्ही खूप बदललं सगळं. त्याचा एक अभिमान वाटतो ना. सगळ्यात महत्त्वाचं, मगाच्या भाषणामधून मला एक गोष्ट चांगली समजली की तुम्ही 25 वर्ष इथून पुढं नाव निघा. ज्या वेळेला ही पत्रिका वाचली ना त्यावेळेला माझ्या मनामध्ये असं आलं की सौर ऊर्जेचा हा प्रकल्प सरकारचं धोरण आज एक काय उद्या एक काय असं जेव्हा असतं तेव्हा काय होईल. कारण मी काही वेळेला काही गोष्टीमध्ये पडून निघालो. उदाहरणार्थ सौर प्रकल्प मी पण केला माझ्या फॅक्टरीचा आणि मोठा केला, इन्व्हेस्टमेंट केली आणि नंतर काय सगळे नियमच बदलले. आणि त्या बदललेल्या नियमामध्ये ज्या प्रकल्पातले पैसे मला साधारणपणे 3 वर्षामध्ये परत भेटणार होते ते आज अशी परिस्थिती आहे की इतके पैसे गुंतवून, माझे पैसे गुंतवून मला MSCB बऱ्याच गोष्टीमध्ये ते बदललेल्या नियमामुळे मला फटके बसतात. पण सगळ्यात महत्त्वाचं मला आता उत्तर कशात मिळालं तर 25 वर्ष आता मी निवांत झालो की आता हे आमदार काय वाटेल ते झालं. तुम्ही 25 वर्ष ही सौर ऊर्जेचा प्रकल्प माझा निश्चितपणाने चालू देणार आणि ते पॉलिसी आता काय काळजी नाही मला, कारण तुम्ही आमदार झालेले आहात. देवेंद्र भाऊ तुमचे मित्र आहेत.
आणखीन परिस्थिती आपल्याला पोषक अशीच राहील, तेव्हा आजच्या समारंभामध्ये एक चांगलं जर काही घडलेलं असेल फलित, तर सौर ऊर्जेचा प्रकल्प आणि शिवाय त्या प्रकल्पाला एक निश्चित काळ मिळणार आहे, तेव्हा एक सगळ्यात चांगलं ते घडलेलं आहे. दुसरी एक गोष्ट महत्त्वाची की मलकापुरामध्ये हे सगळे प्रकल्प जेव्हा येत आहेत त्यावेळेला मलकापुरातले सगळे हे लोक तुमच्याबरोबर जोडले गेलेले आहेत चांगले आणि ते सहभागी होतात आणि सगळ्यांची इच्छा आहे की चांगल्या कामामध्ये तुम्हाला सहकार्य करायचं. हल्ली काय झाले, प्रवृत्ती लोकांची चांगली नाही. चांगल्या चालणाऱ्या संस्थांमध्ये विशेषतः आता आपल्या कृष्णा कारखान्याच्या निमित्ताने मी बोलतो की चांगल्या चालणाऱ्या कारखान्याकडे बघण्याची दृष्टी लोकांची बदलायला पाहिजे. की चांगलं ज्यांनी चालवलंय ना त्या लोकांना ते करू द्यावं. ही प्रवृत्तीच राहिली नाही. मला बँकेमध्ये सुद्धा तो अनुभव आहे की कितीही चांगलं करा, किती धडपड करा, परंतु लोक काहीतरी त्यामध्ये खुशपट करतात आणि सत्तेची हाव असते. हे त्याच्यामागे कारण आहे. आणि त्या पोटी आपण काहीतरी निर्माण करावं अशी प्रवृत्ती नाही. तुम्ही चांगलं जे केलंय ते मला गिळतं कसं येईल अलगद त्याची. तर हे फार चांगलं आहे की तुम्ही आता पत्ते मजबूत झालेले आहेत, तुम्ही मजबूत झालेले आहात आणि हे स्थैर्य जे आलं ना, ह्या स्थैर्यामुळे मलकापूरचा विकास इथून पुढं ह्याच पद्धतीनं होत राहील. मला आता त्याबद्दल काही शंका वाटत नाही. आणि यांचं तुमचं प्रेम तर पूर्वीच आहे, म्हणजे आमचं तर आहेच. पण मी आज ह्या निमित्ताने परत आश्वासन देतो की योजना कुठलीही काढा, आम्हाला पण जरा सहभागी करून घ्या बरं का. जरा हळूहळू ट्रेन सरकायला लागले तसं नको. पण ठीक आहे, त्यांच्याबरोबर त्यांना मदत करायचं काम जे आहे ते मी करतो. परंतु लोकांच्या कल्याणासाठी चांगल्या गोष्टी ज्या करतायत त्याच्यामध्ये सहभागी होण्याचा आनंद आज मला मिळतोय आणि तो असाच मिळत राहावा अशी परत एकदा तुम्हाला आश्वासन देतो. आणि मी आता उशीर खूप झाला आहे म्हणून मी आता जास्त अनेक गोष्टी बोलायच्या आहेत, परंतु न बोलता मी आता माझा सर्वांना नमस्कार. मलकापूरचे ग्रामदैवत श्री लक्ष्मी देवी यांच्या प्रांगणात मलकापूर नगर परिषदेच्या वतीने स्वर्गीय जयवंतराव भोसले आप्पा सौर ऊर्जा अभियानांतर्गत मलकापूर शहर वीज बिल मुक्त अभियान आणि संकलित करामध्ये 10% सूट समारंभ या कार्यक्रमासाठी उपस्थित कराड दक्षिणचे दमदार आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले, कृष्णा कुटुंब प्रमुख यशवंतराव मोहिते, कृष्णा सहकारी कारखान्याचे चेअरमन डॉक्टर सुरेश बाबा भोसले, कार्यक्रमाचे अध्यक्ष सुभाषराव जोशी भाऊ, अर्बन कुटुंब प्रमुख, कराड उपविभागीय अधिकारी संजय गांधीचे अधिकारी, BT मोहिते, कार्यकारी अभियंता महावितरण कराड, हे सर्व वेळात वेळ काढून नगरपालिकेच्या विनंतीला मान देऊन उपस्थित राहिले. त्याबद्दल नगरपालिकेतर्फे त्यांचे आभार मानतो आणि कार्यक्रम संपला असं जाहीर करतो.